श्रीमद भागवतम कथा। श्री सद्गुरु महंत हिरा भारती महाराज यांच्या मठामध्ये त्यांचेच अनुयायी शिष्य श्री सद्गुरु शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या शावडी गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये ऐश्वर्यामध्ये चालू असलेला हा श्रीमद भागवत महापुराण कथा आणि हा कथा ज्ञान यज्ञ मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये चालू आहे। वास्तविक काही काही जागेमध्ये फार महत्व असतं बघा। काही काही जागा अशा असतात नाही का, जुने लोक भजन म्हणताना म्हणायचे या जागेचा महिमा गोकुळ वसवले रामा, असं म्हणायचे लोक। याचा अर्थ काय, तिथे जागेला फार महत्व। तशी ही सावडी गावाची ही भारती महाराजांची जी जागा आहे ना, फार पवित्र आहे, पावन अशा प्रकारची। फार आनंद वाटला बरं का। आम्ही कालपासून या गावामध्ये आहोत। काय सामर्थ्य असेल म्हणलं या जागेचं महाराज, एवढा आनंद वाटतो। अरे मी अनेक प्रकारे कथा पाहतो, अनेक कथेंना गेलो, अनेक कथा ऐकलत मी, परंतु त्या कथेला पहिल्या दिवशी एवढी गर्दी, त्याच्यानंतर आज दुसऱ्या दिवशी एवढी गर्दी मी कुठे पाहिली नाही। तर या सावडीकरांसाठी राधे 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 राधे, आनंद वाटतो। आणि जागा किती महत्वाची। महान तपस्वी, एक समाधी नाही अनेक समाध्या या ठिकाणी, संजीवन समाध्या। हे पहा, साधूंमध्ये आखाडे असतात बरं का, 4 प्रकारचा आखाडा आहे। गिरी, पुरी, भारती, गोसावी, 4 प्रकारचा आखाडा आहे। आमच्या लोणी काळभोरला तुम्ही जर आला ना, माझं गाव लोणी काळभोर, जननी जन्मभूमीश्च नाही का, आपलं गाव आपली आई असते, लक्षात ठेवा। आमचं लोणी काळभोर गाव कधी जर आला तर रामदारा नावाचं तीर्थ आहे। श्री सद्गुरु देवीपुरी महाराज धुंदी बाबाजींनी त्या मंदिराची उभारणी केली तिथे। त्रेतायुगातले राम तिथे 20व्याला आले होते, त्यांच्या पादुकांच्यावर त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये, आणि ते मंदिर उभा केलं धुंदी बाबांनी। त्यांचे शिष्य मंगलपुरीजी महाराज, आणि मंगलपुरी महाराजांचे आता शिष्य आहेत हेमंतपुरीजी बाबाजी, आता तिथे मठाधिपती आहेत। ते माझे गुरुवर्यच आहेत। आळंदीला हेमंतपुरी महाराजांच्याच आणि सहवासातील हरिपुरीजी महाराज आहेत, सत्यपुरी माता होते तिथे पहिले। तर हा जो काही आखाडा आहे ना आमचा, तो रामदाऱ्यातला तो पुरी आखाडा आहे नाही का। गिरी, पुरी, भारती, गोसावी, गिरी आखाडा आपल्याच नगर सोलापूर हायवेला संत विदेही आत्माराम बाबा गोपाल कृष्ण भगवान की जय। लालगिरी स्वामींचे शिष्य, लालगिरी स्वामी यांचे शिष्य, गेलात का कधी मांदळीला? ईश्वर निष्ठांची मांदी आळी। आजही माझे आत्मारामगिरी बाबा त्या ठिकाणी आहेत। देहात विदेही महात्मा पाहायचा असेल ना, आजही पाहायला मिळतो। त्यांचा आखाडा गिरी आखाडा, गिरी, पुरी, आणि तुमचं गावाचं भाग्य आहे सावडी गावाचं, या ठिकाणी भारती आखाड्याचे साधू आहेत। गोपाल कृष्ण भगवान की जय, हिरा भारती महाराज की जय। आणि त्या महात्म्यांचं काय वर्णन करावं, तुमचं भाग्य आहे। त्या आखाड्यातील हे हिरा भारती महाराजांचा हा दरबार, साधूचा दरबार आहे हा। आणि मग या हिरा भारती महाराजांच्याच
सानिध्यामध्ये त्यांचे सत्शिष्य असणारे श्री सद्गुरू शंकर महाराज त्यांचे आज आपण पुण्यतिथी उत्सव साजरा करतो आहोत. मला तर असं वाटतं, कथा झाली ना रोजची, येथे फोटोच्या तर आपण पाया पडतोयच. काल तसेच गेलात तर सांगितलेली त्या लोकांनी आले, दर्शन केलं, पण महाराजांची जी ती समाधी आहे ना, त्या समाधीला डोकं ठेवा आणि मग अन्न प्रसाद ग्रहण करा. सद्गुरू शंकर महाराज की. कारण त्यांचा हा समाधी उत्सव आहे, त्यांचा पुण्यतिथी उत्सव आहे. आपण त्यांच्या चरणी लीन झालंच पाहिजे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा भव्य दिव्य अशा प्रकारचा हा आश्रम माझं फार मोठं भाग्य. माझे परम मित्र, परम गुरु, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज गवळी बरं का, आमचे सखा आहेत, आमचे मित्र आहेत. त्यांच्या योगानं मला या मठावर येता आलं. महाराजांचं फार मोठं प्रेम आहे, फार मोठा स्नेह आहे. त्यांच्या खिशात माझ्यासारखे किती महाराज असतील, पण माझीच नियुक्ती का, तर प्रेम आहे, विशेष प्रेम आहे. महाराज म्हणले आमच्या सावडीला कथा करा. आणि म्हणून माऊली महाराजांचं फार मोठं प्रेम आहे माझ्यावर. आणि तुमचं तर किती मोठं प्रेम आहे. बोला राधे 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 राधे. काय गावाचं प्रेम आहे. महाराज कुठं आले, परिटवाडीचे, राशींचे. परंतु काय तुमच्या गावाचं प्रेम महाराजांवर. त्या काशी यात्रेत पाहिलं बाबा, किती लोक महाराजांना प्रेम लावतात. असो, तर या ठिकाणी आज सेवा करतात मंदिराची ते चैतन्य महाराज भारती आहेत, समोर कथा श्रवणाला बसलेले आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. ज्यांच्या योगानं ही कथा आहे ते शिवाजी महाराज मांढरे. काय त्यांना मानावं तेवढं थोडं आहे, कारण की हे कथा ज्ञानामृत त्यांच्या निमित्तानं तुम्हाला आम्हाला प्राप्त होते. त्यांच्यासाठी जरा टाळ्या वाजा जरा. मी असं ऐकलं होतं किंवा असं आतापर्यंत पाहिलं होतं, सगळं झाल्यानंतर सत्कार करतात, सगळं झाल्यानंतर पोशाख देतात. पण कालच कथा झाली, आज राशींला गेले काय, मला तिथे नेलं काय, आणि उभा पोशाख. महाराज कथा करणार, मंडळीला सुद्धा साडी. गोपाल कृष्ण भगवान की जय. पण माऊली महाराजांनी योग घडून आणला म्हणून त्यांच्याही बायकोला साडी, उभा पोशाख देऊन टाकला. आज सर आले होते, किती प्रेमाची माणसं आहेत. सरपंचांचा सारखा फोन आहे, महाराज कुठे आहात, काय झाली का व्यवस्था, झाली का नाश्त्याची व्यवस्था. आम्ही ज्यांच्या इथे राहतोय ना, काय त्यांचं आडनाव आहे, हा त्यांचा सुपुत्र इथं बसवला बघा आम्ही वर. म्हणलं अरे तुझी वरची जागा आहे, त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. फार मोठी सेवा आहे, फार मोठी सेवा आहे. तेव्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन झालेल्या कथा श्रवणाला याच ठिकाणी सुरुवात करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांचं कौतुक झालेलं आहे. स्पीकरवाले दादो महाराज, मनापासून धन्यवाद आहे त्यांना. मृदंगमणी आहेत, तबल जे आहेत अभिषेक महाराज, कार्तिक महाराज, इकडे कृष्णा महाराज, माऊली महाराज गवळी, सर्व संघाचे प्रमुख गणेश महाराज कळकटे पाटील, सिंथेसायझर वादक कपिल महाराज, इकडे बालाजी महाराज. आणि आज एक नवीन महात्मा आलेत बरं का, साक्षात सुखाचार्य म्हणावं त्यांना. गोपाल कृष्ण भगवान की जय. फार अभ्यास आहे बरं का. असे संदीप महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. फार विद्वान आहेत, तुम्हाला त्यांची विद्वत्ता हळूहळू कळेल. मनापासून धन्यवाद आहे त्यांना. आणि इकडे आमचे गणेश महाराज कुंदीर, सर्वांना मनापासून धन्यवाद. आपण आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कथेला या ठिकाणी प्रारंभ करीत आहोत. पण आमचा असा नियम आहे, आपण आज कथा चालू करतो, पण काल काय ऐकलं ते सांगितल्याशिवाय कथा चालू करत. तर काय काय झालं काल हे आज सांगावं लागेल. आहे का कुणाकुणाच्या लक्षामध्ये काल काय झालं? महाराज काही जाऊ द्या, त्या बहिऱ्या धनगराची कथा लय जोरात झाली हो, नाही का? काय काय ऐकलं बोला बोला, कोणाच्या काय लक्षात असेल बोला, पटकन बोला, पटकन बोला. काल कोणती कथा ऐकली?
कोण बोललं? सर बोलले का? वा, मी कालच्या धरून सरांचाच आवाज ऐकतोय, बाकीचे बोलत नाहीत का? बाकीचे सरांचे विद्यार्थी आहेत का सगळे? इकडं माता माऊल्यांमध्ये कोणची कथा झाली काल? किती कथा झाल्या? काय झालं काल? भागवतम महात्म्य ऐकलं ना? महात्म्य ऐकलं ना तुम्ही? पहिली कथा कोणती झाली? भक्ती राणीची झाली का नाही? बर, तुम्हाला हे माहित नव्हतं ना, म्हणून तुम्ही लक्ष देऊन ऐकलं नाही. पण आज तुम्हाला कळलं ना, महाराज विचारतात बाबा, बुवा विचारतोय, आज तरी लक्ष देऊन कथा ऐका, म्हणजे उद्या तुम्हाला विचारल्यावर सांगता आलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण काल 3 कथा पाहिल्या. भक्ती राणीची, धुंदुकारीची. आत्मदेव ब्राह्मण धुंदली त्याची पत्नी, उलट चालायची ना, ऐकली ना कथा? गोकर्ण उपाख्यान आणि धुंदुकारीला मोक्ष प्राप्त झाला भागवत कथेनं. दुसरी कथा ऐकली. आणि तिसरी कथा, ब्रह्मदेव भागवताची काय करतात? तुला करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण दुसऱ्या दिवसाच्या कथेला प्रारंभ करीत आहोत. नैमिषारण्यामध्ये सुत शौनकादिकांना भागवतम सांगतात. 88,000 ऋषी आहेत, शौनकादी ऋषी, आणि कथा सुत महाराज सांगतात. रोमहर्षण नावाचे क्षत्रिय आहेत, त्यांचे ते पुत्र आहेत, आणि माता मात्र ब्राह्मणी आहे, असे सुत महाराज. आणि ते सुत महाराज आणि शौनकादिकांना भागवतम सांगतात. आणि ते भागवतम सांगत असताना प्रथम नारायण, सरस्वती माता, व्यास यांना नमन करतात. नारायणं नमस्कृत्य नरं चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं तत जयमुदीरयेत्. नारायणांना नमस्कार करतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. कृष्ण परमात्म्यांना वंदन करून, व्यासांना वंदन करून, त्या बाळांना खाली बसवा ना. हो, ते मुलं बघा, मुलं बघा, एका जागेवर बसवा. उगाच मी मुलांना काही म्हणत नाही, कधी पोरांना काय म्हणत नाही मी. काय आपल्यालाच उशिरा झाले, लोकांच्या पोरांना कशाला काय म्हणायचे? हे बाळा खाली 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 ये, खाली खाली. मी पोरांना काय बोलत, असंच एका कथेमध्ये एका पोराला म्हणलं, अरे बस खाली, कशाला एडगत करतो? आता त्याला काय वाईट बोललो का मी? लाईट त्याला वाईट बोललो का? आणि काय सांगायचे, कथेत गेली ना लाईट. आता तिच्या बापाचं कोण मालक आहे का कोणाच्या? जे पाठीत बुके हाणून गेलं, पोरांचं काम लय अवघड आहे. ज्याचे असतील त्यांनी दापा बरं का. पोरांचं काम लय अवघड. एका पोरानं तर घरी मला नेलं, म्हणले महाराज तुम्हाला ताक पाचतो, चला. तांब्याभर ताक दिलं. आता आमची अवस्था शिकळदी नाही मिळलं, तांब्याभर ताक आणलं मी. परत म्हणलं बाळा अजून एखादा तांब्या असला तर बरं होईल. पुन्हा त्याच तांब्यात दुसरं ताक भरून तांब्या दिला. आणि तो दुसराही तांबे मी पेलो. पेल्यानंतर म्हणलं बाळा अरे हे ताक मला कसं काय दिलं? म्हणलं सकाळी पाल मेली होती त्याच्यात, कोणाला द्यायचं? हे तुला दिलं. मग मला आला ना राग, मला राग येतो बरं का. आणि जे राग आला रागाच्या भरात मी तांब्या उचलला आणि उचलून जमिनीवर आदळला. जसा तांब्या आदळला तसा तांब्या फुटला ना. ते पोरग पळत गेलं ना. आईला कसं म्हणतंय, आयो महाराजांनी आपला संडासला जायचा तांब्या बी फोडला. पोरांचं काम लय अवघड आहे महाराज, कधी काय बोलतील काय करतील सांगता यायचं नाही. म्हणून ज्यांचे असतील त्यांनी आपापली धापा. एक तर कथेतच पोरग उभा राहिलं, म्हणलं महाराज सांगा, मी एक प्रश्न विचारतो. म्हणलं बा जमलं तर सांगल, नाही तर नाही सांगायचं. नाही म्हणले आलंच पाहिजे. म्हणलं सांग बाबा. म्हणला माणूस एका पायावर कधी उभा राहतो? आता मला माझ्या बाप जन्मात माहित नाही. म्हणलं मला नाही जमत. मग म्हणला महाराज कशाला झाला? म्हणलं झालं बायका पोरांचं पोट भरायला, करतो तरी काय बाबा आता. म्हणलं तुम्हाला यायला पाहिजे. म्हणलं मला नाही, तू तरी सांग कधी माणूस एका पायावर उभा राहतो? म्हणला महाराज किती सोपं आहे, पॅन्ट घालताना.
गोपाल कृष्ण भगवान की जय. पोरांचं काम लय अवघड, त्याच्यामुळे मी पोरांच्या नादी लागत नाही. त्याच्यामुळे जरा पोरांचा व्यत्यय जरा थांबवा आणि एका जाग्यावर शांततेनं लक्षपूर्वक कथा आहे का. गोपाल कृष्ण भगवान की. आणि ते सुत शौनकादिकांना भागवतम कथा सांगतात आणि ती भागवतम कथा सांगत असताना शौनकादिक ऋषींनी सुतांना 6 प्रश्न विचारलेले आहेत. भागवतम ग्रंथाचं सार म्हणजे हे 6 प्रश्न आहेत बरं का. काय मी काल सांगितलं तुम्हाला, मी त्या काळाने महाराजांच्या संस्थेमध्ये भागवतम केला. भागवतम कथा सांगितली तर त्या विद्यार्थ्यांकडे प्रत्येकाकडे वही होती, पेन होता. लक्षात राहिलं पाहिजे म्हणून ते लिहायचे. आता मला काही तुमच्यात असं कोणी दिसलं नाही, पण चला तुमची बुद्धी शार्प असल्यामुळे तुम्हाला समजत असेल. पण असे 6 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. मग कोणते 6 प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. किम श्रेयम शास्त्रसारकः स्व अवतार प्रयोजनम किम कर्म केवावतारस्य धर्मकम शरणागतम. गोपाल कृष्ण भगवान की. आता हे झालं संस्कृत मध्ये. मराठीमध्ये सांगतो. पहिला प्रश्न विचारला किम श्रेय. पहिला प्रश्न विचारला की जगाचं, मनुष्य जीवाचं, या जगतामध्ये मनुष्य जीवाचं कल्याण कशानं होतं. सगळ्यात पहिला प्रश्न कोणता विचारला. कशात कल्याण आहे. किम श्रेय, कशात कल्याण आहे, हा पहिला प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न विचारला शास्त्र सारखा, म्हणजे सगळ्याच सार काय आहे, सर्व शास्त्रांचं सार काय आहे. दुसरा प्रश्न ऐकताय ना. पहिला प्रश्न कोणता. हित कशात आहे, कल्याण कशात आहे. दुसरा प्रश्न सार कशात आहे. तिसरा प्रश्न विचारला स्व अवतार प्रयोजन, देवाच्या अवताराचं प्रयोजन काय. चौथा प्रश्न विचारला किम कर्म, भगवान कर्म कोणतं करतात, काय कर्म करतात. पाचवा प्रश्न विचारला केव्हा अवताराश्च, किती अवतार झाले देवाचे, हा पाचवा प्रश्न आहे. आणि शेवटचा 6वा प्रश्न धर्मकम शरणागतम, भगवान कृष्ण परमात्मा जे द्वारकेचे राजे आहेत, तुम्हा आम्हा सर्वांचं आवडतं दैवत कृष्ण परमात्मा, ते गोपाल कृष्ण भगवान 125 वर्ष जगतात. भगवंताची आयुष्य मर्यादा किती होती. गोपाल कृष्णांची बोला 125 वर्ष भगवान जगले. आणि निजधामाला जाताना भगवान ज्यावेळी निजधामाला गेले त्यावेळी धर्म कोणाला शरण गेला, हा 6वा प्रश्न. गोपाल कृष्ण भगवान की जय. लक्षात आलं का. पहिला प्रश्न हित कशात आहे, कल्याण कशात आहे. दुसरा प्रश्न सार कशात आहे. तिसरा प्रश्न देवाच्या अवताराचं प्रयोजन काय. चौथा प्रश्न काय कर्म करतात भगवान. पाचवा प्रश्न किती अवतार आहेत. आणि 6वा प्रश्न धर्म कोणाला शरण गेला. 6 प्रश्न. या 6 प्रश्नातच संपूर्ण भागवत आहे. गोपाल कृष्ण भगवान की. आणि मग शौनकांनी विचारलेले प्रश्न आहेत आणि त्याला उत्तर कोण देतात. सूत महाराज उत्तर देतात. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सूत महाराजांनी दिलं. काय पहिला प्रश्न. जगाचं कल्याण कशात आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणजे जगाचं कल्याण भगवान परमात्म्याचं नाम घेण्यात आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 करोनिया मन शुद्ध भावे, करोनिया मन शुद्ध भावे, सिद्ध भावे, करुणिया मन सिद्ध भावे, हित ते करावे
देवाचे चिंतन कीर्तने करावे देवाचे चिंतन कीर्तने करावे देवाचे चिंतन कीर्तने करावे देवाचे चिंतन कीर्तने करावे देवाचे चिंतन कीर्तने करावे देवाचे चिंतन। गोपाल कृष्ण भगवान की जय। आवाज जगद्गुरु तुकोबराय सांगतात मनुष्याचं जीवाचं कल्याण मनुष्याचं हित कशानं होतं हित ते करावे देवाचे चिंतन म्हणजे भगवंताचं नामस्मरण कलयुगी उद्धार अर्चना कलियुग माझी करावे कीर्तन टाळी वाजवा करावे कीर्तन कलियुग माझी कीर्तन करावे कलियुग माझी करावे कीर्तन 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 नारायण देईल भेटी 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 कलियुग माझी कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे गोपाल कृष्ण भगवान की जय। छान प्रमाण दिलं महाराजांनी महाराजांसाठी टाळ्या वाजवा अरे अरे जाऊ द्या राहू द्या तुम्हाला आमचं पटाना वाटतं एवढा गंडा बांधून तुम्ही आत्मविश्वासात आणून टाळ्या वाजून गोपाल कृष्ण भगवान की जय। छान प्रमाण दिलं महाराजांनी कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी। आता तुम्हाला इथं शंका येईल महाराज कलियुगा माझी करावे कीर्तन म्हणजे कंबर बांधून हाकलीचं ढोच पाजून पाकिट घेऊन हे कीर्तन करायचं का हे ते कीर्तन नाही त्याला कीर्तन म्हणत नाही। खरं कीर्तन कोणतं नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे भगवंताचं अखंड नामस्मरण करणं नामस्मरण करणे याला कीर्तन असं म्हणतात लक्षात ठेवा। तेने नारायण देईल भेटी त्यासाठी काय करावं लागेल ठाईच बैसोनी आवडी अनंत आळबाबा तुकोबरायांनी सोपी भक्ती आपल्याला सांगितली। चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर भगवंताचं नाम आपलं कल्याण करतं। इकडे लक्ष द्या जरा व्यत्यय येऊ देऊ नका समोर बघा मावशी हो मावशी इकडे बघा लक्ष द्या चुळबुळ करू नका। कसं आहे तुकोबरायांनी प्रमाण दिलेले कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा गडी बेडूक होतून बाय बेडकीन होती बघा म्हणून मध्ये बडबड करू नये लक्ष देऊ नये का। गोपाल कृष्ण भगवान की पहिला प्रश्न विचारला हित कशात आहे कल्याण कशात आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं भगवंताचं नामचिंतन करणे। दुसरा प्रश्न विचारला सर्व शास्त्रांचं सार काय सकल शास्त्रांचं सार काय म्हणजे सर्व शास्त्रांचं सार म्हणजे भक्ती करणं भगवंताची भक्ती हे सार सांगितलं।
तिसरा प्रश्न विचारला, देवाच्या अवताराचं प्रयोजन काय? आता इथून पुढचे जे 4 प्रश्न आहेत ते कृष्णांच्या संबंधाने आहेत, देवाच्या संबंधाने प्रश्न आहेत. पहिला प्रश्न त्या 4 मधला, देवाच्या अवताराचं प्रयोजन काय? काय देवाच्या अवताराचं प्रयोजन? भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये 2 श्लोक सांगतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्युत्थानमद्धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तुकोबरायांनी मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलं. धर्म रक्षावया अवतार केसी धर्म रक्षावया अवतार केसी अवतार धर्म रक्षावया अवतार केसी अवतार वा धर्म रक्षावया अवतार केसी अवतार अपुल्या पाळीसी भक्त वा वा. अपुल्या पाळीसी भक्त धर्म रक्षावया अवतार केसी अवतार केसी 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 अवतार केसी. जरा आवडल्यावर टाळ्या वगैरे वाजवत. किती अवघड राग आहे हा. सागमध नेदप गमधा नेधा धनी सा निसा धनी सा ग गम प गम रे सा नेदा धनी सा निसा नेदा मा गम प गम रे सा नेदा धनी सा निसा. आमचे गुरुवर्य भजन सम्राट ज्ञानेश्वरजी पानसरे गुरुजी आपले कुंभारगाव जवळ आहे. आम्हाला गुरुजींनी याच्यामध्ये बरंच शिकवलं. लहानपण देगा देवा याला परमेश्वरी म्हणतात. चारुकेशीचाच भाग हा राग मूळचा चारुकेशी. मन हा मोगरा अर्पणेश्वरा. लता मंगेशकर पार्श्वगायिका भारतरत्न त्यांनी सुद्धा एक अभंग फेमस केला या चालीवर. देवाची द्वारी उभा क्षण तेने मुक्तीचारी साधीला साधीला हरे मुखे म्हणा हरे हो काय अरे रागदारी निघले की मी जरा तिकडे शिरतो बरं का. मी जातो जरा. चारुकेशी रागामध्ये छान चाल म्हणले महाराजांनी. धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळशी भक्तजना. तुकोबरांनी मराठीत ट्रान्सलेशन केलं. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी. देवाच्या अवताराचं प्रयोजन काय? म्हणजे भक्ताचं संरक्षण आणि दुष्टाचा संहार. हा झाला तिसरा प्रश्न. चौथ्या प्रश्नाचं उत्तर, काय कर्म करतात भगवान? म्हणजे देवाचं जे काम आहे ना त्याला लीला म्हणतात. लीला गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणजे भगवंतानं जे केलं त्याला लीला म्हणतात. पाचवा प्रश्न, भगवंताचे किती अवतार झाले? हा फार महत्वाचा प्रश्न बरं का. किती अवतार झाले? तर भागवतम या ग्रंथामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितलेत प्रामुख्यानं. किती? मी जाऊ का घरी? हा सर. गुरुजी सर तुम्हीच नका एकटे म्हणू.
जरा सरपंचांना सांगा ना बोलायला. किती अवतार सांगितलेत भागवतामध्ये? सगळे 24 उद्या विचारणार आहेत, तर अशी कथा चालू करणार नाही. लक्ष देऊन ऐकावे लागतील. अवतार किती सांगितले भागवतामध्ये? 24. आणि शेवटचा प्रश्न सांगितला, विचारला, धर्म कोणाला शरण गेला? भगवंतांनी धामाला गेल्यानंतर धर्म कोणाला शरण गेला? तो म्हणले, धर्म भागवताला शरण गेला. कोणत्या ग्रंथाला? का ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित तळे जन्म मरण, परिताप जाती चिरई शांती, नाथ हि वदती कृष्णपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ. एकनाथ महाराज आरतीमध्ये शेवटच्या चरणात सांगतात, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. भगवान निज धामाला जाताना धर्म शरण कोणाला गेला? म्हणजे भागवताची त्यांना शरणागती घेतली. धर्माला भागवताप्रमाणे जावं लागेल. शेवट धर्म कोणाला शरण गेला? म्हणजे भागवताला शरण गेला. असे 6 प्रश्न त्या ठिकाणी सूत महाराजांनी, शौनकांनी प्रश्न विचारल्यानंतर त्याची उत्तरं सांगितली. आणि मग या संबंधानं हे 6 प्रश्न, या 6 प्रश्नातले 4 प्रश्न महत्वाचे. देवाचं अवताराचं प्रयोजन काय? काय भगवान कर्म करतात? किती अवतार घेतले? आणि धर्म कोणाला शरण गेला? तर 4ही प्रश्न हे कृष्णांच्या संबंधाने आहेत. म्हणून त्यातील अवताराचं प्रयोजन आपल्याला कळलं. दुष्टाचा संहार, भक्ताचं संरक्षण, करतात लीला. मग किती अवतार भगवंताचे झाले? तर भागवतानं 24 अवतार सांगितले. किती अवतार सांगितले? 24. वारकरी संप्रदायानं किती मानले? वारकरी संप्रदायानं 10 अवतार मानले. एक मंगलाष्टक आहे, म्हणू का? म्हणू का? हा म्हणा, आजच्या दिवस हा म्हणा. मत्स्यापा सुनिचारिते नरहरी, पर्यंत झाले कृती त्रेती वा मन परशुराम तिसरा, श्रीराम सीतापती ऐसे हे अवतार 7 मग तो द्वापारीचा 8वा, श्रीकृष्ण कलिमाची बौद्ध 9वा, कलंकी पुढे 10वा, शुभ लग्न जे कथेला आले नाही ते म्हणते आज काय सिंथेसायझर वाल्याचं लग्न झालं का काय? तसं काय व्हायला नको. म्हणतात ना मंगलाष्टका. हो, तुमच्या इकडे लग्न होतात का? हा म्हणा ना, होतात ना? तुमचे झालीत का? मग कशाला हा म्हणता? लग्न होतात. मग लग्नामध्ये मंगलाष्टका होतात. पण काय झाले, काळाच्या ओघात जे शास्त्रोक्त मंगलाष्टक आहेत ना ते निघून गेल्या बरं का. रेग्युलर नियमाप्रमाणे मंगलाष्टका होत्या. कोणत्या? सगळ्यात पहिली स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम, पहिली होती गणपतीची. दुसरी होती गंगा सिंधू, नाही का? तिसरी होती अवतारांची, मत्स्यापासून 4 ते नरहरी, नाही का? पुढे परत होती या कुंदेन ऋतुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, सरस्वती मातेला नमन. आणि शेवटचं आता सा हाय, बरंच तुम्हाला माहिती आहे. आणि जे जुने आहेत ना ते लग्नात गेले असतील बरं का त्यांच्या. जुने लोक लग्नात गेले, जाऊ द्या. तो लग्नाचा प्रसंग आठवला की डोळ्यात पाणी येतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. लग्नामध्ये मंगलाष्टका म्हणल्या जायच्या. आता काही म्हणतात, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, एक एकुलती एक दिली परक्या घरी. हो, आणि असं काहीतरी म्हणतात. असू द्या, चला म्हणू द्या, काही करू द्या, पण धर्म टिकला पाहिजे.
तर ती मंगलाष्टका होती. मत्स्यापासून चार ते नरहरी पर्यंत झाले कृती. कृती म्हणजे सत्ययुगामध्ये मत्स्यापासून चार नरहरी पर्यंत. मत्स्य कश्य वराह नरस्य पर्यंत झाले कृती म्हणजे सत्ययुगामध्ये चार अवतार झाले. त्रेती वामन परशुराम तिसरा. त्रेतायुगामध्ये रामप्रभू. मत्स्यापासून चारिते नरहरी पर्यंत झाले कृती. त्रेती वामन परशुराम तिसरा. श्रीराम सीतापती, वामन परशुराम आणि राम नाही का. 80 अवतार 7 मग तो द्वापारीचा 8वा. भगवान कृष्ण 8वे. श्री कृष्ण कली माझी बौद्ध 9वा आणि कलंकी पुढे 10वा. असे 10 अवतार या मंगलाष्टकामध्ये आले. वारकरी संप्रदायानं ते 10 अवतार मानले. मला वाटतं यशोदा आहे ना, यशोदा कृष्ण परमात्म्याला ना घाबरवीत होती. आपल्याकडे घाबरवतात ना बाळाला. बाळाला घाबरवताना काय म्हणतात? गप, रडू नको, कोपऱ्यात बोकाडी. किती एकराची? 17 एकराची बोकाडी. त्याला बागलबुवा म्हणतात ना. तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला? कोण बागलबुवा? आज सासरा गोपाल कृष्ण भगवान की जय. तुकोबारायने वर्णन केलं. मज नाही हात पाय डोळा पडली झाप करणे बधीर झाले वाचा मुली ओबड नाक मग गळू लागले लाल आणि गोड श्वान परिगती झाले अवघे करते हाड 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 हाड. सगळे हाड करतात का नाही? मग कुठपर्यंत किंमत देतात? जोवरी चलन गा तोवरी म्हणते माझा लहान ती लहान थोर देह सुखाची आकार इंद्रिय मावळली आला बागुल आजा. मला हे सांगायचे, इंद्रिय मावळली ते झाला बागुल आजा. रात्रंदिवस काबड कष्ट करतो आणि शेवटी म्हातारा कुठं? जिन्याखाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग तो बागल बोलतो. मग काना मागून आलेली मोठी तिकड झालेली सुनबाई बाळाला रडताना म्हणते, बाळा गप रडू नको, कोपऱ्यात काय बागल बोय. म्हणजे त्याची भ्या दाखवतात. तसं यशोदा कृष्ण परमात्म्याला आणि घाबरवते आणि घाबरवताना बागुल म्हणते. कोणता? कृष्णा राही. यशोदा म्हणते कृष्णा राही रे उगला. रडू नको बाळा, रडू नकोस कृष्णा, राही रे उगला, नाहीतर सांगेन त्या बागुला. कोणते बागुल? कोणता बागुल? म्हणजे पहिला बागुल तो ऐसा, पहिला बागुल तो ऐसा. म्हणजे कैसा? त्याचे नाव म्हणते मासा, त्याचे नाव म्हणते मासा. शंका सुरवधीला कैसा, शंका सुरवधीला कैसा. चारी वेद आणले कृष्णा राही रे ओगला, कृष्णा राही, कृष्णा राही रे ओगला कृष्णा. हो, असे 10 अवताराचा बागुल प्रकरण आहे. उद्या घरी गेला की मालिकेमध्ये बघा किंवा युट्यूबला सर्च करा बागुल, मग येतंय सगळं. वारकरी संप्रदायानं 10 अवतार मान्य केले. त्याचं एका हिंदी कवीनं त्याचा दोहा केला. 2 जलचर 2 भूचर 2 विप्र 2 राजा बुद्ध कलंकी अवतार लिया भक्त जनों के काजा. 2 जलचर, 2 जलचर म्हणजे मच्छन कच्छ, मासान कासव. 2 भूचर वराह नरसिंह. 2 विप्र वामन आणि परशुराम. विप्र म्हणजे ब्राह्मण, वामन परशुराम. 2 राजा राम आणि कृष्ण. आणि बुद्ध कलंकी अवतार लिहा भक्तजनों के काजा. असे 10 अवतार. भक्ता कारणे येणे घातलेशी आळी 10 गर्भवास सोशिवन मार. सांगायला भरपूर आहे, आपल्याला वेळ कमी. 10 अवतार भगवंताचे वारकरी संप्रदाय सांगितले. पण भागवतामध्ये मात्र 24 अवतार सांगितले. ऐका आता, लक्षपूर्वक ऐका. आपण ज्या पुढे पुढे कथा ऐकणार आहेत त्या प्रत्येक कथा भगवंताच्या अवताराच्या विस्ताराच्या असणारच आहेत.
पण आता शॉर्ट मध्ये एक 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 अवतार सांगतो. पहिला अवतार भगवंतांना जो घेतला भागवतामध्ये त्याचं वर्णन आलं. पहिला अवतार सनत कुमाराचा घेतला. सनत कुमार भगवान की किती आहेत सनत कुमार? किती आहेत सनत कुमार? किती आहेत? 5 आहेत. सनत कुमार 5 आहेत. एक आहे सनत कुमार. कोण सांगेल ना त्याला एक आपल्याकडून हरिपाठ बक्षीस बर का. येईल का कोणाला सांगायला? नाही जमणार ना? टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. टाळ्या वाजवा. टाळ्या बघा बघा कशासाठी बी टाळ्या वाजवतात आहे का. सनक, सनंदन, सनातन आमचे ते सनत कुमार. हे 4 सनत कुमार काल सांगितले होते ना. म्हणून त्याच्यामुळे म्हणतो लक्ष देऊन ऐकत चला. कधी कुठला प्रश्न कधी विचारले जाईल. पहिला अवतार सनत कुमारांचा जे 4 आहेत. कायम 5 वर्षाचे. 6वा वर्ष त्यांना चालू होत नाही. कायम 5 वर्षाचे दिगंबर अशा प्रकारचे आहेत. असो पहिला अवतार सनत कुमारांचा. दुसरा अवतार वराह भगवंताचा. वराह भगवान की. हिरण्याक्ष नावाचा दैत्य भगवंतानं मारला तो अवतार वराह अवतार सांगितला. तिसरा अवतार नारदांचा जे अखंड ब्रह्मविना घेऊन नारदाचं आणि नारायणांचं जप करतात ते नारद महर्षी. हा तिसरा अवतार. चौथा अवतार नर नारायणांचा. चौथा अवतार कोणाचा? नर नारायणांचा. 5वा अवतार झाला कपिल मुनींचा. हे सिंथेसायझर वाजवतात बघा. त्यांचं नाव काय? कपिल. कपिल मुनी. सांख्ययोग. आपल्या मातेला देवहूतीला त्यांनी सांख्ययोग सांगितला. हा 5वा अवतार आहे भगवंताचा. 6वा अवतार दत्तात्रय. दत्तात्रय ऐकून आहात ना तुम्ही? अत्रि अनुसया मातेच्या पोटी जन्माला आलेले. बोले दत्तात्रय भगवान की. 6वा अवतार दत्तात्रय भगवंताचा. 7वा अवतार यज्ञ भगवंताचा. यज्ञ भगवंताचा. यज्ञ नारायण हा भगवंताचा 6वा अवतार. 7वा अवतार आहे. 8वा अवतार ऋषभदेव. 8वा अवतार कोणता? ऋषभदेवांचा. तारतम्यानं प्रत्येक कथा पुढे येणारच आहे. सगळ्यांची कथा ना. ते तुम्हाला अवतार सांगितले ना. प्रत्येक अवताराची कथा पुढे आहे. पण हे 24 अवतार आहेत. त्यामधला 8वा अवतार ऋषभदेवांचा. 9वा अवतार पृथ्वी भगवंतांचा. हे आपल्या सृष्टीला पृथ्वी म्हणतात ना त्या पृथ्वीराजामुळे म्हणतात. हा 9वा अवतार पृथ्वीराजांचा. आणि आपला जो वारकरी संप्रदायात पहिला अवतार सांगितला ना मत्स्य तो भागवतामध्ये कितवा आहे? 10वा अवतार आहे. 10वा मत्स्य. 11वा कच्छ. 12वा धन्वंतरी. 13वा अवतार मोहिनी. समुद्र मंथनाची ती कथा आहे. येणार आहे पुढे आपण पाहणार आहोत. मोहिनी अवतार 13वा. 14वा अवतार नरसिंह. भक्त प्रल्हादाची ती कथा आहे. त्याच्यामध्ये नरसिंह भगवंताची कथा सांगितली जाणार आहे. 15वा अवतार वामन. बळीच्या दारामध्ये गेलेले भगवान वामन. 16वा अवतार परशुराम. 17वा अवतार व्यासांचा आहे. आज व्यासांचा जन्मकथेत आपले होणार आहे. व्यासांचा अवतार 17वा आहे. 18वा अवतार रामप्रभूंचा आहे. 19वा अवतार भगवान कृष्णांचा आहे. 20वा अवतार बलरामांचा आहे. 21वा अवतार बुद्धांचा आहे. 22वा अवतार कलंकी आहे. 23वा अवतार हंस आहे. आणि 24वा अवतार हयग्रीव आहे. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की. 24 अवतार सर्वांनी ऐकले ना? कोणते कोणते ऐकले ना? कोणते कोणते ऐकले ना? कोणते कोणते सांगा बरं. गोपाल कृष्ण भगवान की. महाराज सांगायचं काम तुमचं तुम्हीच सांगा. आम्हाला काय घेणं नाही म्हणतात कुशल. अरे वा कबूल झालात पुन्हा. तसे भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार आहेत बरं का. अंश 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 कला आवेश पूर्ण परिपूर्णोत्तम असे 6 अवतार. अवताराचे प्रकार आहेत. असो भगवंताचे 24 अवतार सांगितले गेले. आता त्याचे 24 अवतार आपण एक एक अवतार पाहिला ना. हे सगळे अवतार आपल्या कथेतून पुढे पुढे येणार आहेत. ज्या ज्यावेळी येईल त्यावेळी मोठ्यानं जय घोष होईल. गोपाल कृष्ण भगवान की. आणि मग अशा पद्धतीनं आपण श्रीमद भागवतम कथा श्रवण करीत आहोत.
आणि ही कथा श्रवण करत असताना लक्षपूर्वक कथा श्रवण केली पाहिजे. मला तुमच्याकडे पाहून असं वाटतं की तुम्ही निष्ठेच ऐकताय. तसं काय करू नका ना, जरा लक्षात ठेवा ना. ऐकणं कसं आपलं पाहिजे, आपलं ऐकणं फायद्याचं असलं पाहिजे. काय ऐकायचं बरं? मी काल तुम्हाला सांगितलं ना, ऐकल्यानं कल्याण होतं. किती कल्याण होतं? सहजासहजी एखादी गोष्ट ऐकू आपण, सहजासहजी, तरी उद्धार होतो. एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला पटेल. एक राजा होता, शिकारीला गेला. तो राजा शिकारीला गेल्यानंतर तिथे एक पारधी होता. पारधी कळतं ना तुम्हाला? पारधी काय करतात? पारधी शिकार करतात. आणि त्या शिकाऱ्याकडे पारधी असल्यामुळे त्याच्याकडे कुऱ्हाड होती आणि त्या कुऱ्हाडीला तो धार करीत होता. काय करीत होता? धार करीत होता. आता त्या कुऱ्हाडीला धार करत असताना, ती धार करताना त्या पात्यावर, त्या कुऱ्हाडीच्या पात्यावर पाणी ओतत होता. काय करीत होता? पाणी ओतत होता. आणि हे पाहिलं एका महाराजांनी. ते महाराज तपश्चर्या करीत होते. 3 लोक आहेत, राजा, पारधी आणि महाराज. महाराजांनी पाहिलं तो पारधी काय करतोय? कुऱ्हाडीला धार करतोय. आणि तो कुऱ्हाडीला धार करताना त्याच्यावर पाणी ओतत होता. आणि मग महाराजांनी तिकडून एक वाक्य म्हणलं, घिस घिस कर, घिस घिस कर, ऊपर डाला पाणी, तेरे मन में क्या है यह बात मैंने जानी. महाराज म्हणले कोणाला? पारद्याला. पारद्याला काय म्हणले? घिस घिस कर, घिस घिस कर, ऊपर डाला पाणी, तेरे मन में क्या है यह बात मैंने जानी. घासून 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 तू पाणी ओततोय ना, तुझ्या मनात काय हे मला माहितीये. तू काय करणार आता? नक्कीच एखाद्या पशुचा त्या ठिकाणी बळी घेणार आहे, असं नुसतं महाराज म्हणले. आणि हे वाक्य ऐकलं कोणी? बोला बोला, राजानं. आणि वाक्य राजानं ऐकलं. ऐकताच क्षणी राजाच्या वाक्य पाठ झालं. आणि जसं राजाच्या वाक्य पाठ झालं तसा राजा वाक्य गुणगुणतच निघाला. घिस घिस कर, घिस घिस कर, ऊपर डाला पाणी, तेरे मन में क्या है यह बात मैंने जानी. राजा गुणगुणतच घरी निघाला. आता आला नगरामध्ये. नगरात आला, पण इथं काय झालं होतं? प्रधानाचं राणीचं लफड होतं. हे लफड कळतं ना तुम्हाला? एक मध्ये पिक्चर निघाला होता बघा. इकडे तुमच्या अकलूजकडचीच होती आरची आणि हा जणू यांचे मावस भाऊच होते ते बघा. लगेच म्हणतात आरचीन परशा. नको ते लगेच आपल्या ध्यानात राहतं. सांगा बरं, परीक्षित राजाला भाग होता, कोणी सांगितला? सांगा बरं पटकन, कोणी सांगितलं? परीक्षित राजाला भाग होत कोणी सांगितलं? कालच्या धरून बोंबलतोय ना. अरे असं नाही म्हणाय पाहिजे. कालच्या धरून सांगतोय ना. कोणी सांगितलं राजांना? परीक्षित राजांना भागवत कोणी सांगितला? शुकाचार्यांनी. आपल्याला शुकाचार्य सांगता नाहीत आणि आरचीन परशा गपकन सांगता. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या राणीचं प्रधानाचं लफड होतं, प्रेम होतं. आणि त्या प्रेमात त्यांनी काय केलं? एका नाव्याला बोलवलं होतं. आणि त्या नाव्याला 10 गाव जागिरी देण्याचं कबूल केलं होतं आणि काही मोबदला द्यायचं ठरवलं होतं. आणि आम्हीच द्यायचं ठरवलं. त्याच्यामुळं तो नावी त्यांच्याकडूनच गेला होता. आणि नाव्याला सांगितलं होतं, आज राजा दाढीला बसला की दाढीला बसल्याबरोबर त्याचं मुंडकं काय करायचं? ओढवायचं. कशानं? वस्ताऱ्यानं. आणि नेमका त्यांचा तो वस्ताऱ्याचा धार करण्याचा नेमका त्या नाव्याचा आजचा राजाच्या दाढी करण्याचा दिवस होता. राजा शिकारीहून आला आणि महाराजांचं वाक्य गुणगुणतच होता. घिस घिस कर, घिस घिस कर, ऊपर डाला पाणी, तेरे मन में क्या है यह बात मैंने जानी. आणि नेमका राजा त्या नाव्याच्या पुढे बसलेला. त्याच्या पुढेच बसावं लागायचं पूर्वी. आता सुद्धा बसावंच लागते, पण तो आपण पुढं असतो तो माग उभा राहतो, खुर्चीवर असतो ना. पण पूर्वी नाव्याच्या पुढे बसावं लागायचं. आणि मग तो नावी त्या नाव्याच्या पुढे राजा बसलेला आहे. पण पूर्वीचा वस्तारा होता तो. पूर्वीचा वस्तारा काय काकडे महाराज? आताचा वस्तारा ब्लेड आहे त्याला. पण पूर्वीच्या वस्ताऱ्याला काय करावं लागायचं? केली ना दाढी तशी तुम्ही? हा, पहिल्या वस्ताऱ्याला काय करावं लागायचं? धार करायला लागायची. आणि ती धार करताना त्याच्या सुद्धा वस्ताऱ्याच्या पात्यावर काय करावं लागायचं? पाणी वातावं लागायचं. आणि मग नाव्यानं ते पातं बाहेर काढलं वस्ताऱ्याचं आणि पातं घासायला सुरुवात केली. आणि घासता घासता तो पाणी वतायचा
आणि तो घासता घासता पाणी वाटायचा आणि त्याच्यात राजानं महाराजांना म्हणलेलं वाक्य म्हणायला सुरुवात केली, घिस घिस कर ऊपर डाला पाणी, तेरे मन में क्या है ये बात मैंने जानी. हे नाव्याचा वस्तारा पडला गळून, हात जोडलं, राजा मला माफ कर, माझ्याकडून काही चूक झाली नाही, मी काही मुद्दामून चूक केली नाही, मला राणीनं प्रधानानं सांगितलं 10 गाव जागिरी देऊ तुला आणि राजाचं तेवढं मुंडकं उडव, माझी काय चूक. वाचला का नाही राजा? नाही तर नाश्त्यावरी गेला असता का नाही? कशामुळे वाचला? महाराजांनी सांगितलेलं वाक्य ऐकलं आणि ते वाक्य ऐकलेलं गुणगुणलं म्हणून राजा वाचला का नाही? म्हणून साधू संतांचं ऐकावं लागतं. का ऐकायचं? चांगलं सांगतात ते आपल्याला, पण आपण काय करतो, याचं त्याचं ऐकतो गोंधळ करून घेतो. तसंच होतं का नाही आपलं? आपण याचं त्याचंच बसतो ऐकत, पण आपण साधू संतांचं ऐकत नाही. पण एक लक्षात ठेवा, याचं ऐक त्याचं ऐक, याचं ऐक त्याचं ऐक, सटकं खावं लागतात बरं का, मार खावा लागतो. एक जावई सासूरवाडीला निघाला. आता तो सासूरवाडीला निघाल्यानंतर आईने सांगितलं, बाळ्या सासूरवाडीला चाललाय ना, जरा लवून बंधून जा. कसा जा? ऐकताय ना? जागे आहात ना? झोपले का काय? हे झोपलं का काय? झोपलेले उठा. जागे आहात ना? ऐकताय ना? मनावर मोठ्यानं राधे 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 राधे. असं केल्यानं शेजारचा झोपलेला उठतो. राधे राधे. एक जावई सासूरवाडीला निघाला आणि सासूरवाडी निघाल्यानंतर आई म्हणली, बाळ्या सासूरवाडीला चाललाय ना, जरा लवून बंधून जा. कसा जा? लवून बंधून जा. मग काय जावई वाकतच निघाला ना, वाकतच निघाला. आता वाकतच निघाल्यानंतर एका कणसाच्या वावरातून निघाला. आदल्या दिवशी त्या मालकाची कोणतरी कणस खोडून नेली होती. मालक म्हणला, हा रात्रीचा चोऱ्या करतो, दिवसा सुद्धा चोऱ्या करतो. धरा म्हणले दोघं तिकडून जाऊन, दोघं इकडून जावा. सटका म्हणले चांगला त्याला. आणि मग काय असा सटकवला, असा मारला. तो म्हणायचा, मामा मला मारता का, मला मारता का? अरे मूर्खा म्हणले, रात्रीचा चोऱ्या करतो, दिवसा चोऱ्या करतो म्हणले, अक्कल आहे का तुला मूर्खा? कळतं का तुला काय? मूर्ख कोणी कळला? तो म्हणला, मूर्ख कशाचा, मी कशाचं नेलेत कणस खोडलेत कशाची, मी सासूरवाडीला चाललोय. अरे माणसा, येड्या माणसा, सासूरवाडीला चाललाय म्हणल्यावर हा हो करीत जायचं ना. असं लवून बंधून जातात का? ऐकलं त्या लोकांचं. निघाला हा हो करीत, हा हो करीत निघाला. पुढे एका पारध्यानं जाळं टाकलं होतं हरिण अडकाव म्हणून. नेमका हरिण अडकायला आणि हा हो करीत आलं. ते हरिण गेलं निघून. त्या पारध्यानं झोडापला. मूर्खा म्हणले, अरे 3 दिवस झालं वाघर लावली. वाघरच म्हणतात ना त्याला, तुमच्या इकडे काय म्हणतात? हा नाही, बागात फरक असतो म्हणून म्हणलं. 3 दिवस उपाशी म्हणला. नेमकं हरिण जाळ्यात अडकलं. हा करतो म्हणला. मूर्खांना आला. अरे असं नाही म्हणायचं. मग म्हणले कसं म्हणायचं? एक फसलं दुसरं कसं फसाना, असं म्हणायचं. म्हणले काय म्हणायचं? एक फसलं दुसरं कसं फसाना. आता ते पुढं बोंबलत निघालं. एक फसलं दुसरं कसं फसाना, एक फसलं दुसरं कसं फसाना. एकाच्या मोटरसायकलचं चाक फसलं होतं चिखलात. बोट्टा होता गडी आणि आदबत होता ते काढायला चाक. हे तिकडून आलं आणि म्हणतंय कसं? एक फसलं दुसरं कसं फसाना. स्टँड लावून हाणला त्याने. आता काय सांगायचं? असा मारला. मूर्खा म्हणले, नाला का तुला अक्कल आहे का? म्हणजे एक चाक फसलं पुन्हा म्हणतो एक फसलं दुसरं कसं फसा. दे धक्का म्हणला. दे धक्का. जसा धक्का दिला तसं पहिलं चाक निघलं आणि दुसरं बसलं गुतून. आता दुसरं गुतून बसल्यानंतर तो 2 व्हीलरवाला म्हणला, अरे तसं नाही म्हणायचं म्हणला. आता काय म्हणायचं? एक निघालं दुसरं कसं निघाना, असं म्हणला. ते पुढं बोंबलत निघाला. एक निघालं दुसरं कसं निघाना. गावातला प्रतिष्ठित माणूस मेला होता आणि शनिवारचा मेलता नेमका. मैतीला लोक चाललेली आणि हे तिथं मैतीत जाऊन म्हणते एक निघालं दुसरं कसं निघाना. अख्ख्या मैतीने हाणला. मूर्खा म्हणले, नालाय का? अरे शनिवारचा मेलाय. शनिवारचं जर मेलं तर लाईन लावतं म्हणले. ते 10-5 घेऊनच जात आणि त्यात तू म्हणतो एक निघालं दुसरं कसं निघाना. तसं नाही म्हणायचं म्हणले. मग कसं म्हणायचं म्हणले? तसं नाही म्हणायचं म्हणले. कसं म्हणायचं म्हणले? असं म्हणायचं. लय वाईट झालं. काय म्हणायचं?
लय अरे माणूस मेला, वाईट झालं म्हणायचं. मग ते पुढं बोंबलत निघाला, लय वाईट झालं, लय वाईट झालं. एका राजाला 9 पुरीवर 10वा पोरगा झाला होता. त्याचं साखरपान वाटायचं चाललं होतं. याच्या हातात साखर पडली की हा म्हणला लय वाईट झालं. त्या चोपदारांनी चोपानी हाणला, त्या सेनापतीनं भाल्याने हाणला. मूर्खा म्हणले, किती दिवसानं राजाला वारस झाला आणि मूर्खा तू काय म्हणतो वाईट झालं? चांगलं झालं म्हण ना. चांगलं झालं चांगलं झालं करीत निघाला. पुढे एकाचं घर पेटलं होतं घर. लोक बदा बदा बादलीनी पाणीत होती आणि हे तिथं जाऊन म्हणतंय लय चांगलं झालं. बादलीने हाणला, बादलीने हाणला. गोपाल कृष्ण भगवान की. मी म्हणतो याचं त्याचं ऐकून सटकं हाण्यापेक्षा साधू संतांचंच ऐका ना. साधू संत आपल्याला चांगलं सांगतात, आपण चांगलं ऐकत नाही आणि नको ते ऐकल्याशिवाय राहत नाही. काय काय लोकांना सवय असते, लोकांचं बघायचं आणि पामार्थ करायचं, लोकांचं ऐकायचं आणि तेच करायचं. 1-2 भाऊ होते, शेवटचा दृष्टांत आपण आपल्या कथेकडे वळू. 2 भाऊ होते, धाकटन थोरलं. थोरलं पहिलीला गेलं, आडमोठ होतं, नापास झालं. हे तुमचे सरच होते तिथं त्याला शिकवायला. ते थोरलं पहिलीला नापास झालं. ते पहिलीला नापास झाल्यानंतर धाकटं पहिलीला आलं. आडनाव सारखं, नाव सारखं, वडिलांचं नाव सारखं, त्याच्यामुळं माग पुढं बेंच. पण धाकटं हुशार होतं. धाकट्यानं पेपर लिहायचा आणि मोठ्यानं त्याचा बघून लिहायचा. असं करता करता 12वी पर्यंत गेले. दोघांना सेम मार्क, सारखे मार्क, एकच लिहायचे ना. पण बारकं ज्ञानी झालं आणि थोरलं तसंच राहिलं आडमोठ. आणि नेमका कॉल आला त्यांना, कॉल इंटरव्ह्यूला 12वी झाल्यानंतर. मार्क सारखेच, कॉल आला. तो कॉल आल्यानंतर तो मोठा भाऊ म्हणला, बारक्या उद्या म्हणला इंटरव्ह्यूला आतमध्ये गेला ना, मोठ्यानं उत्तर द्यायचं, म्हणजे मी बाहेर लिहून घेईन म्हणला. सवय लागली होती ना. सवयवाल्याचं काम लय अवघड आहे. आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, दैवयोगी झाला पाग्या, दैवयोगी झाला पाग्या. त्याचा येळकोट राही ना, मूळ स्वभाव जाईना. येळकोट राही ना, स्वभाव जाईना. मी विसरलोच होतो. गोपाल कृष्ण भगवान की. आधी होता वाघ्या आणि दैव योगा झाला पाग्या. त्याचा येळकोट कराय ना, मूळ स्वभाव. बऱ्याच लोकांचा मूळचा स्वभाव जात नाही. एक वैदिन होती, वैदिन. वैदिन सुया घे, बिब घे, नाही का, वाळ मनगट घे. तुझ्या म्हाताऱ्याला खोळखोळा, नाही म्हाताऱ्याला नाही का, बाळाला खोळखोळा घे. ती वैदिन पाहिली राजानं आणि राजाला फार आवडली ती. मग त्यानं घरी घेऊन गेला तिला. मग ती घरी घेऊन गेल्यानंतर त्या वैदिनीला विचारलं, काय गं वैदिन बाई, नाव घेते का नाही? म्हणले घेते की. म्हणले घे नाव. मग तिने नाव घेतलं. सोन्याचं ताट, चांदीची वाटी आणि वाटीत दूध, दुधावाली साय आणि आमच्या राजाला वाडग माय, असं राजाला वाडग माय. आता मग मूळ स्वभाव जाय ना, तिला पुरणपोळ्या जर केलं ना, पुरणपोळ्या, तर ती गादी खाली लपून ठेवायची. ताज्या ताज्या खात नव्हती. का? 4 दिवसानं वाळल्यावर खायची. मूळ स्वभाव जाईना, नाही का. आधी होती दाशी, पट्टराणी केले तिशी, तिचं हिंडणं काय थांबना, मूळ स्वभाव जाईना. अशा प्रकारे मग त्या थोरल्याचा काही स्वभाव गेला नाही. तो बारक्याला म्हणला, बारक्या आतमध्ये गेला की मोठ्यानं उत्तर द्यायचं, म्हणजे मी बाहेर लिहून घेईल. आणि मग इंटरव्ह्यूचा दिवस आला, मुलाखतीचा दिवस आला. तो बारका आतमध्ये गेला. स्टँडर्ड होता, हुशार होता, सुटाबुटात मस्तपैकी प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र सगळं घेऊन आतमध्ये गेला. तो आतमध्ये गेल्यानंतर साहेबानं त्याला त्याच्या सभ्यतेनं पहिला प्रश्न विचारला. म्हणजे का भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहे?
आता याचं सगळ्यांनाच उत्तर येतं, पण जरा टॅलेंटने उत्तर द्यावं. हुशार होतं ना ते बारकं, मला टॅलेंटने उत्तर द्यावं म्हणून त्यानं प्रश्नाचं उत्तर दिलं. पूर्वी होते मनमोहन सिंग आणि आता आहेत नरेंद्र मोदी. मोठ्यानं उत्तर दिलं. का ते थोरलं बाहेर लिहून घेते ना, त्याने बाहेर लिहून घेतलं. पूर्वी होते मनमोहन सिंग, आता आहेत नरेंद्र मोदी. दुसरा प्रश्न विचारला, म्हणले भारत कधी स्वतंत्र झाला? आता तो म्हणला जरा टॅलेंटने उत्तर द्यावं, त्यानं टॅलेंटने उत्तर दिलं. 1942ला प्रयत्न चालू झालते आणि 1947ला झाला. थोरल्यानं बाहेर लिहून घेतलं. साहेबानं तिसरा प्रश्न विचारला, म्हणले पृथ्वी कशी आहे, गोल आहे का कशी, तिचा आकार कसा आहे? हे जरा हुशार होतं, म्हणला अजून काय शास्त्रज्ञांचं एकमत झालं नाही. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बाहेर लिहून घेतलं. अजून काय शास्त्रज्ञांचं एकमत झालं नाही. आणि काय सांगायचं, एवढा खुश झाला तो. कोण? तो साहेब एवढा खुश झाला, जा म्हणले तुला परमनंट केलं. आता परमनंट केल्यानंतर ते बारक बाहेर येताना उड्या मारीतच आलं ना, हे परमनंट झालो. मग आता हे उड्या मारीत गेलं, त्याच्यामुळं मोठ्याला वाटलं उत्तरं कशी आहेत सगळी, पण त्याला काय माहिती आता पेपर बदलणार आहे ते. मग ते थोरला आतमध्ये गेलं. सूट नाही, बूट नाही, काय नाही, प्रशस्तीपत्र नाही, आता कलाच नाही तर वाव कसा मिळायचा त्याला. असंच गाबाळ ते आतमध्ये गेलं. आणि ते आतमध्ये गेल्यानंतर त्याचा अवतार बघून साहेबानं त्याला पहिला प्रश्न विचारला, म्हणले का हो तुमचं नाव काय? म्हणला पूर्वी होतं मनमोहन सिंग, आता आहे नरेंद्र मोदी. म्हणजे तुमचा जन्म कधी झाला? म्हणला 1942ला प्रयत्न चालू झालते आणि 1947ला झाला. अरे म्हणला तू येडाविडा तर नाही ना? म्हणला अजून शास्त्रज्ञांचं एकमत झालं नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं लोकांचं ऐकून परमार्थ होत नाही महाराज. साधू संतांचं ऐका. साधू संत चांगलं सांगतात, संताचे संगती मनोमार्ग हरी संतांचे संगती मनोमार्ग हे 11वा श्रीपती 11वा श्रीपती. गोपाल कृष्ण भगवान की. साधू संतांचं ऐकलं पाहिजे. मग सुत शौनकादिकांना हाच भागवतम आपल्याला ऐकायला लावतात. आपणही तो लक्षपूर्वक ऐका. आज ऐका संबंधानं पुन्हा 3 दृष्टांत सांगितले तुम्हाला, म्हणून लक्षपूर्वक ऐका. कथा चालू होण्यापूर्वी तुम्हाला सांगतोय ऐका. मग तुम्ही म्हणता ना आता काय सांगितलं? कथाच सांगतोय पण अजूनही लक्षपूर्वक ऐका. प्रथम स्कंदाला सुरुवात होते आणि त्या प्रथम स्कंदामध्ये व्यासांचा जन्म सांगितला जातो. व्यासांचा जन्म कसा झाला तर त्यातला एक श्लोक आलेला आहे. द्वापारे समनुपाप्ते तृतीय योग पर्यये जात पराशर योगी वासव्या कलया. व्यासांचा जन्म सांगितला. एकदम थोडक्यात व्यासांचा जन्म सांगतो. एक कोळ्याची स्त्री आहे, दासराज कोळ्याची मुलगी आहे. काय नाव त्या कोळ्याचं? दासराज. त्या दासराज कोळ्याची मुलगी आहे, तिचं नाव आहे मत्स्यगंधा. काय नाव तिचं? बोला. काय नाव तिचं? मत्स्यगंधा. मत्स्यगंधा का तर तिला वास कशाचा यायचा? कशाचा? बरंच माहिती तुम्हाला, मग मी घरी जाऊ का? तिला माशाचा वास यायचा म्हणून तिचं नाव मत्स्यगंधा. आणि अशी ती मत्स्यगंधा नाव चालवाय एक्सपर्ट होती. कशात? नाव चालवत होती. आणि ती नाव चालवत असलेली ती मत्स्यगंधा पाहिली पराशर ऋषींनी. कोणत्या ऋषींनी? ते ब्राह्मण आहेत. पराशर ऋषींनी पाहिली आणि त्या पराशर ऋषींनी तिला पाहिलं, तिचं सौंदर्य पाहिलं आणि त्यांना ती आवडली. आणि मग असं वर्णन आलेलं आहे, पराशरे भोगी काया. त्या नाव्यामध्येच पराशर ऋषींनी तिचा भोग घेतला. परिणामतः तिला माशाचा वास येत होता. तो तिचा माशाचा वास घालवला आणि तिला सुगंधी केली. सुगंधी म्हणजे तिचा सुगंध येऊ लागला. किती किलोमीटर? म्हणले 100 किलोमीटर. आणि 100 किलोमीटरला म्हणतात 1 योजन. किती योजन? 1 योजन. 1 योजन म्हणजे किती किलोमीटर? 100 किलोमीटर. तिचा 100 किलोमीटर सुगंध येऊ लागला म्हणून तिचं दुसरं नाव सांगितलं योजनगंधा. गोपाल कृष्ण भगवान की. बोला राधे राधे. राधे राधे. अरे आवाज येत नाही. राधे राधे. राधे राधे. राधे राधे. काय नाव तिचं झालं? योजनगंधा.
आणि मग त्या योजनगंधेला पराशर ऋषींपासून जो पुत्र झाला त्या पुत्राचं नाव बोलिये व्यासजी भगवान की। त्या 24 अवतारातल्या व्यासांचा आज जन्म होतो, तो आनंदोत्सव व्यास जन्माचा आहे। गोपाल कृष्ण भगवान की। व्यासांचा त्या ठिकाणी नावेमध्ये जन्म होतो, असे ते व्यास 18 पुराणांचे कर्ते आहेत। हे भागवत पुराण व्यासांनीच त्या ठिकाणी लिहिलं। तसे त्यांनी 17 पुराणं केली, पण 17 पुराणं करूनही त्यांना संतोष नाहीये, म्हणून प्रथम स्कंदामध्ये कथा येते व्यासांचा असंतोष। व्यासांचा असंतोष म्हणजे दुःखी आहेत व्यास, आणि त्यांची सहज नारदांची भेट होते। कोण नारद? काल आपण पाहिलं, तेही त्रिभुवनी नारदागमन, आणि हाती विना मुखी नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण टाळी वाजवा नारायण 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 नामाचा जप करीत नारद महर्षी आलेले व्यासांकडे पाहिलं। व्यास दुःखी आहेत। व्यास का दुःखी आहात तुम्ही? व्यास म्हणतात 17 पुराणं लिहिली पण समाधान नाही मिळालं, समाधान नाही मिळालं। नारद महर्षी सांगतात व्यासजी, तुम्हाला जर समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर मी सांगतो तसं करा। व्यास म्हणले काय करायचं? नारद महर्षी सांगू लागले तुम्ही श्रीकृष्ण लीला लिहा। ऐकताय का? ऐकताय ना? झोपलेले उठा, म्हणजे कृष्ण लीला द्या तुम्ही। व्यासजी म्हणतात कृष्ण लीला का लिहायची? नारद महर्षी त्यांची गतजन्माची कथा सांगू लागले। आता ही कथा फार महत्वाची बरं का, लक्षपूर्वक ऐका। नारद महर्षी त्यांची गतजन्माची मागील जन्माची कथा सांगू लागले। नारद महर्षी म्हणतात व्यासजी, मी मागच्या जन्मामध्ये वेद संपन्न ब्राह्मणाचा दासी पुत्र होतो। आता तुम्ही म्हणताल वेद संपन्न ब्राह्मण आणि पुन्हा दासी पुत्र कसे? ऐका, ते वेद संपन्न ब्राह्मण वारले, आणि ब्राह्मण वारल्यानंतर त्यांची पत्नी म्हणजे ही नारदांची आई, मागल्या जन्मातली आई, तिला दास्यत्व पत्करावं लागलं। ब्राह्मण असून दासी झाली, म्हणून दासी पुत्र ब्राह्मण, नाही का? ब्राह्मणाचे पुत्र दासी पुत्र अशा प्रकारचे। त्या जन्मातलं नारद महर्षींचं जे खरं नाव आहे ते काय? हरिदास आहे। काय नाव आहे? बोला बोला, हरिदास। नारद महर्षी व्यासांना कथा सांगतात, मी मागच्या जन्मामध्ये हरिदास होतो, दासी पुत्र होतो, हरिदास होतो, माझी आई आणि मी होतो। माझे वडील वारलेले होते, आणि एक दिवस काय झालं, चातुर्मास आला, चातुर्मास, आणि त्या चातुर्मासामध्ये माझ्या गावामध्ये महात्मे लोक आले, साधू महात्मे लोक आले, कथाकार मंडळी आली, आणि ते चातुर्मासामध्ये ते महाराज मंडळी आले, आणि त्या महाराज मंडळींनी आमच्या गावामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं, भागवतम कथेचं आयोजन केलं। आणि मग ते भागवतम कथेचं आयोजन केल्यानंतर त्या कथेमध्ये माझ्या आईला तिथे काहीतरी सेवा करायचा योग मिळाला। मग काही भांडी घासायचं म्हणा, सेवा करायचा योग त्या ठिकाणी आला त्या कथेमध्ये। त्यांनी ती भागवत कथेचंच चातुर्मासामध्ये संपूर्ण पारायण करायचं ठरवलं होतं। महाराज कथा सांगत होते, आणि ती कथा लोक ऐकत होती। नारद महर्षी म्हणतात मी लहानच बाळ होतो, मला काही त्या कथेमध्ये काही रस नव्हता, मी इकडून तिकडून आपला जायचो, असा तसा जायचो। पण एक दिवस झालं काय, ते महाराज कथा सांगतात, ते कथा सांगत असलेल्या महाराजांची ती कथा ऐकावीशी वाटली, आणि ती कथा ऐकावीशी वाटली म्हणून मी असा पुढे जाऊन बसलो, असा कथेत पुढे जाऊन बसलो। आता त्या कथेत पुढे जाऊन बसलो, त्या महाराजांची कथा चालू होती। आता कसा कथेचा सुंदर अशा प्रकारचा मिलाप चालू आहे, अशी कथा त्या ठिकाणी चालू आहे, आणि त्या कथेत मी पुढे जाऊन बसलो। मी पुढे जाऊन बसलो की 2-4 सेवक आले, सेवक त्या कथेमधले संयोजक। आता काही ठिकाणी संयोजक लय कडक असतात बरं का, आपल्या इथले सगळे संयोजक चांगले आहेत बरं का, मग काही संयोजक कडक असतात। त्या संयोजकांनी काय केलं, दोघांनी दंडाला धरलं, दोघा जणांनी दोन्ही दंडांना धरलं, आणि त्या मी कथा ऐकत असताना मला उठवलं। नारद महर्षी सांगतात मला उठवलं आणि मला घेऊन निघालेत। पण कथा सांगणारे वक्ते फार विद्वान होते, कथा सांगणारे विद्वान होते, ज्ञानी होते, हुशार होते।
विद्वान होते, हुशार होते, आणि त्यांनी मला कुणीतरी उठवतंय हे पाहिलं आणि म्हणले थांबा 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 म्हणले थांबा. का त्या बाळाला तुम्ही घेऊन चाललात म्हणले. ऐकू द्या त्याला कथा, ऐकू द्या त्याला कथा, ऐकू द्या म्हणले त्याला कथा. काय त्या महाराजांची माझ्यावर कृपाच झाली म्हणले. महाराज म्हणतात अरे बाकीचे पोरं बघा कुठे हुदाड्या मारतात, कुठे त्या हापशाव पाणी भरतात म्हणले. बघा तो का तिकडं नाही, तुम्ही नका बघू. बाकीचे पोरं कसे धिंगाणा घालतात, पण हे जे पोरग पुढं बसलंय ना हे फार हुशार आहे, बाकीच्या पोरांगत नाही येते, त्याला उठवू नका. काय म्हणले त्या महाराजांची कृपा झाली म्हणले माझ्यावर, आणि ती कृपा एवढी मोठी झाली, एवढी कृपा झाली की त्या महाराजांनी मला कथा सांगायला सुरुवात केली. आणि रोज महाराज कथा सांगायचे आणि माझ्याकडे बघूनच कथा सांगायचे. महाराजांनी कथा सांगायला सुरुवात करावी, महाराजांनी माझ्याकडेच पाहावं आणि मी ती कथा लक्षपूर्वक ऐकायचो. अशी ती कथा मी ऐकू लागलो, अशी कथा मी ऐकू लागलो. ती कथा ऐकता ऐकता दशम स्कंदामध्ये तर मला असं वाटावं लागलं, असं वाटू लागलं की जणू काय मी कृष्णांचा मित्रच आहे की काय. ती कथा सांगताना महाराज सांगायचे कृष्णाचे सवंगडी होते. कोण कोण? तन सुखा, मन सुखा, श्रीदामा, मधुमंगल. नारद महर्षी म्हणतात मी हरिदास, मला असं वाटायचं त्या चिम्या, पेंद्या, बोबड्या, वाकड्या त्या सगळ्या सवंगड्यांमधला मी देवाचा एक मित्रच की काय. एवढा मी त्या कथेमध्ये रंगून गेलो, एवढी मला कृष्ण कथा आवडू लागली. आणि त्या कृष्ण कथेमध्ये मला आवड निर्माण झाली, ती रुची निर्माण झाली. एक दिवस काय झालं, महाराज म्हणले ए बाळा चल आमच्या संगे जेवायला. कथा संपल्यानंतर महाराजांनी मला बोलवलं, मला म्हणले चल जेवायला. मला त्यांच्या शेजारी बसवलं आणि मी त्यांच्या शेजारी बसलो, जेवण केलं. महाराजांचं जेवण झालं आणि महाराजांचं जेवण झाल्यानंतर त्या महाराजांचं जे राहिलेलं उष्ट होतं ते उष्ट मी श्रवण केलं, सेवन केलं. तुका म्हणे शेष सेवेना आवडी, वचन न मोडी बोलिले ते. महाराजांचं प्रमाण आहे ना, एक प्रमाण आहे बघा, एक अभंग आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. बोले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोले जे ऋषी सात भावे भरताया. साधू संतांचे मार्ग आडराने वळले, साधू संतांचा भाग शेष उरला तो शेव, शेष उरला तो शेव, शेष 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 उरला तो शेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावे. झाडू संताचे मार्ग आड राहणे भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. साधू संतांचं उष्ट खाल्ल्यानंतर आनंद होतो. एक कथा आपल्याला माहिती आहे बघा, जनार्दन स्वामी दत्तात्रय महाराज एका कुत्रीचं दूध काढलं, कुत्रीचं दूध काढलं आणि जुने तुकडे होते भाजीचे, भाकरीचे. ते भाकरीचे तुकडे त्याच्यात ते दूध टाकलं आणि हे दोघ जण खाऊ लागले. कोण? जनार्दन स्वामी आणि दत्त महाराज. एकनाथ महाराजांना त्याची किळस वाटत होती. ते म्हणायचे मला नाही तिथं त्यांनी बोलवलं तर बरं होईल बाबा, कारण बोध नव्हता. ज्ञानोबराय सांगतात जोवरी अर्जुना तो बोध भेटे ना म्हणा, तवची या साधना भजावे लागे. जोपर्यंत बोध होत नाही ना तोपर्यंत ज्ञान नाही. महाराज एकनाथ महाराजांना वाटायचं की आता मला यांनी बोलू नाही बाबा, पण शेवटचा घास राहिला आणि जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना बोलवलंच. एकनाथ महाराज कम हिअर, म्हणजे इकडे या. आणि मग एकनाथ महाराज म्हणले काय करायचं, काय भानगड? काय नाही म्हणले, एवढं राहिलेलं खा. खा म्हणल्यानंतर एकनाथ महाराज म्हणतात आज्ञा कोणाची आहे? गुरुची आज्ञा कधी मोडायची नाही, नाही का? गुरुची कधी आज्ञा मोडायची नाही. मग गुरूंनी आज्ञा दिली म्हणून एकनाथ महाराजांनी तो राहिलेला घास खाल्ला. पण तो घास म्हणजे काय होता? ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. आणि तो राहिलेला घास खाल्ला. एकनाथ महाराजांच्या जीवनात केवढा आनंद झाला. आनंदाच्या भारात एकनाथ महाराज अभंग म्हणतात अवघे चित्र लोक आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले
गोपाल कृष्ण भगवान की. एकनाथ महाराज म्हणतात तो घास खाल्ला ब्रह्मानंदी लागली टाळी कोंडे हाती सांभाळी. नारद महर्षी म्हणतात व्यासजी तो महाराजांचा उष्ट खाण्याचा योग आला आणि काय सांगायचे बुद्धीमध्ये एवढा बदल झाला ती कथा कृष्णाची ऐकताना एवढा आनंद मला प्राप्त झाला. त्या आनंदामध्ये मी आता त्या कृष्ण कथेशी एवढा जडलो गेलो एवढा मला त्या कृष्णाच्या कथेमध्ये आनंद झाला. योगायोगानं चातुर्मास संपला आणि चातुर्मास संपल्यानंतर ते महात्मा लोक जायला निघाल्यानंतर मला वाटायचं की त्यांच्या संग गेलं पाहिजे म्हणून मी त्या महाराजांना म्हणलो महाराज मला तुमच्या संग घेऊन चला. महाराज म्हणले बाळा घरी कोणी आहे का तुझ्या? म्हणले आहे ना आई आहे. म्हणले वडील आहेत का? म्हणले नाही. भाऊ आहे का? नाही. बहीण आहे का? नाही. मग म्हणले बाळा तुला आईची सेवा करावी लागेल तुला आमच्या संग येता येणार नाही कारण तुझ्या संग कर्तव्य आहे बाबा. कर्तव्य केल्याशिवाय तुला कुठे जाता येत नाही. त्या आईची सेवा करावी लागेल. आणि मग काय सांगायचंय फार दुःख झालं नारद महर्षींना. त्या हरिदासाला फार मोठं दुःख झालं आणि त्या दुःखामध्ये तो रडू लागला दुःख करू लागला. म्हणले काय सांगायचंय फार मोठं दुःख झालं मला रडू लागलं. कर्तव्यामुळे मी अडलो. मला तर फार इच्छा होती की आता आपण या महाराज लोकांच्या संगतीत जावं कृष्ण कथा ऐकावी परंतु माझ्या भाग्यात ते नाहीये. आणि ते महाराज लोक निघून गेले. पण जाताना त्या महाराज लोकांनी हरिदासाला एक मंत्र दिला. कोणता मंत्र दिला? तो मंत्र म्हणायचा आपण सर्वांनी. त्याच्यासाठी सगळ्यांनी हात वर करा सगळ्यांनी हात वर करा. आणि तो मोठ्यानं मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेव. मोठ्यानं म्हणा आवाज येत नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मोठ्यानं म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मोठ्यानं म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की. श्रीमद् भागवत महापुराण की. श्री शुकदेव जी महाराज की. कधी हा मंत्र ऐकला होता का तुम्ही? मंत्र ऐकला होता का? आता जुन्या लोकांनी ऐकलं असेल पण नव्या लोकांनी लक्षात ठेवा. श्रीमद् भागवत पुराण मधील श्रेष्ठतम मंत्र हा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप रोज झालाच पाहिजे. तरला जातो मनुष्य. चला नारद महर्षींना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप दिला आणि ते महात्मा लोक निघून गेले आणि सांगितलं संकट समयी हाच मंत्र तुला तारणार आहे. आणि तो मंत्र दिला. महात्मे लोक निघून गेले. महाराजांना मात्र हरिदासाला मात्र फार मोठं दुःख झालं. फार मोठं दुःख झालं.
महाराज लोक निघून गेलेच, पण कर्तव्यानं अडकला होता. चला एक दिवस त्या हरिदासाची आई, नारद महर्षी म्हणतात, माझी आई गोसेवा करीत असताना गोठ्यामध्ये झालं काय, एक साप आला, सर्प आला आणि तो सर्प माझ्या आईला चावला, सर्पदंश झाला आणि माझी आई गेली. आई निधन पावली आणि ती आई गेल्यानंतर फार मोठं दुःख झालं. आई प्रेम आहे, आई वात्सल्य, आई ममता आहे. म्हणतात ना बरेच लोक, आई माझी वा वा मायेचा सागर. आई मायेचा सागर, प्रेम करते आई, वात्सल्य आहे, माया आहे आई. आणि आई जाण्याचं दुःख काय, कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. सगळं मिळतं पण गेलेली आई पुन्हा नाही. फार मोठं दुःख झालं आईचं नारद महर्षींना. परंतु आनंद मनामध्ये एक होता, कर्तव्यातून काय झालो, मुक्त झालो. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे, माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता, आता विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. इथं दुसऱ्याचं काय नाही. आणि तसं नारद महर्षींच्या जीवनामध्ये झालं. हरिदास नारद महर्षी म्हणतात, दुःख तर वाटतच पण आता मात्र कर्तव्यातून मुक्त झालो. आईचा दशक्रिया विधी केला, 13वा केला आणि तसंच मंडन केलेले नारद महर्षी भगवंताची ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राची चिंतनीय अवस्था आणि ते चिंतन करीत 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 दक्षिण दिशेने गेले आणि एका पिंपळाच्या झाडाखाली नारद महर्षी ध्यान लावून बसलेले आहेत आणि जप चालू केला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणा म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. असा जप चालू केला आणि बरेच काळ जप झाल्यानंतर आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी झाली. आकाशवाणीनं सांगितलं, हे हरिदास, या जन्मामध्ये मी तुला दर्शन देणार नाही, परंतु कृष्ण भक्तीमध्ये सतत चिंतनामध्ये निमग्न राहिल्यामुळे, कृष्ण चिंतन केल्यामुळे पुढच्या जन्मामध्ये 3ऱ्या मन्वंतरामध्ये सृष्टी निर्मितीच्या 3ऱ्या मन्वंतरातील ब्रह्मदेवाचे मानस पुत्र व्हाल. गोपाल कृष्ण भगवान की. नारद महर्षी व्यासांना सांगतात, मी दासीपुत्र असलेलो परंतु कृष्ण कथेनं पुढच्या जन्मामध्ये मी ब्रह्मर्षी नारद झालो आणि ब्रह्मदेवाचा पुत्र झालो. हे कृष्ण कथेतलं प्रेम आहे. आणि म्हणून तुमचा जर असंतोष तुम्हाला घालवायचा असेल, तुम्हाला जर प्रेम निर्माण करून घ्यायचं असेल तर कृष्ण लीला लिहा. आणि मग नारद महर्षीच्या सांगण्यावरून व्यासांनी कृष्ण लीला लिहिली. तो भागवत ग्रंथ तयार केला. तसा तो प्रथम चतुश्लोकी भागवत होता. त्या चतुश्लोकी भागवताचं पुन्हा विस्तारानं 18,000 श्लोकाचं 335 अध्यायाचं 12 स्कंदाचं भागवतम व्यास महाराजांनी तयार केलं. श्रीमद भागवतम महापुराण की. आणि मग तो भागवतम त्या ठिकाणी त्यांनी तयार केला. चला, भागवतम तयार झाला, पण तयार झालेला भागवत कोणाला तरी प्रदान केला पाहिजे, कारण व्यासांचं वय झालं होतं, भरपूर वय झालं होतं. आणि मग व्यास म्हणले की आता हे कोणाला दिले पाहिजे. मग कोणाला दिलं पाहिजे, मग येतो शुकदेवांचा जन्म. शुकदेव जन्म कथा. भगवान शंकर पार्वती माताला एकांतामध्ये अमर कथा सांगतात. शिवपुराण कथा झाली ना, शिवपुराण कथा झाली ना महाशिवरात्रीच्या पर्व काळात. श्री माधवजी महाराज रसाळ यांनी केली ना इथे कथा. भगवान शंकर पार्वती मातेचा संवाद हा एकांतातलाच आहे असं सांगितलं ना महाराजांनी. तो एकांतातला संवाद आहे. भगवान शंकर अमर कथा पार्वती मातेला सांगतात. ती अमर कथा भागवताचीच, तिला अमर कथा म्हणायचे. ती अमर कथा भगवान शंकर पार्वती मातेला सांगतात, एकांतामध्ये सांगतात. आणि ती एकांतात सांगत असताना भगवान सांगत होते पार्वती मातेला, अगं पार्वती, ही कथा ऐकताना होंकार दिला पाहिजे. कधी कधी प्रत्येक वेळी कथेमध्ये होंकार दिला पाहिजे. होकार दिला की मग सांगणाऱ्याला बरं वाटतं.
ऐकणाऱ्यांनी थोडेफार मान हलवल्यावर कथा सांगणाऱ्याला बरं वाटतं. मला होकार दिला पाहिजे. पार्वती माता म्हणली अहो देईल, होकार देईल मी. पण झालं काय, दशम स्कंदापर्यंत पार्वती माता कथा ऐकतात, परंतु दशम स्कंदाच्या पुढे पार्वती माता निद्रिस्त झाल्या, त्यांना झोप लागली. पण भगवान शंकर कथा सांगतात, पण होंकार कोणीतरी देतच होतं, कोणीतरी होकार देतच होतं. कोण होकार देत होतं? तर माशाच्या पोटामध्ये एक पक्षी तो होंकार देत होता. आणि मग भगवान शंकर कथा संपल्यानंतर पाहतात इकडे तिकडे, तर पार्वती माता तर झोपलेली. मग हुंकार कोण देत होतं? त्या पक्षाच्या मागे भगवान शंकर लागू लागले. तो पक्षी माशाच्या पोटातून बाहेर आला, ते अंड फुटलं, पक्षी पळतोय पुढे, भगवान शंकर त्याच्या मागे पळतात आणि पळत असताना ते पळत असलेले भगवान शंकर आणि पुढे तो पक्षी व्यासांची जी पत्नी आहे आरुणी माता, त्यांच्या मुखाद्वारे त्यांच्या पोटामध्ये गेला. आणि तो पोटामध्ये गेलेला तो पक्षी 12 वर्ष आतमध्ये लपला आरुणी मातेच्या पोटामध्ये. आपण गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस असतो, परंतु हे ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्यालं, ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्यालं, 12 वर्ष लपालं हे कापत बाहेर आलं नागराची जुने महाराज लोक म्हणायचे ब्राह्मणाचं पोर एक खेळा, ब्राह्मणाचं नाही बरं का, ब्राह्मणाचं पोर. आता ते अपभ्रंश जरा जुने माणसं म्हणायचे ते ब्राह्मणाचं पोर एक खेळा शिवेलो. कोणत्या खेळाला? या मायेला घाबरलं. म्हणजे 12 वर्ष गर्भात राहिलं, पण भगवंत सांगतात तुम्ही बाहेर या, ही माया तुम्हाला काही करणार नाही. मग ते कापत बाहेर आलं र, आणि बाहेर आल्यानंतर ते नागवच पळून गेलं र. किती वर्षाचे? बोला 12 वर्षाचे. आणि 12 वर्षाचं पोरग नागवच पळत चाललंय. आता पळत चाललेलं आहे, परंतु तुम्हाला आम्हाला नाव आहे. ज्ञानोबराय सांगतात ना, उपजली या बालकाशी नाम नाही हे पाशी ठेविली नामाशी व देत उठी. आता तुम्हाला आम्हाला नाव ठेवलेलं आहे नाही का, मग नाव ठेवलेलं आहे म्हणून आपण होकार देतो. परंतु हे पोरग जन्माला आले आणि पळतच निघाले, याला नाव नाही काय नाही म्हणून आलं का लक्षात? नाही आवाज दिला बाळाला, ते झाले शुकाचार्य. शुक बोले शुकाचार्य महाराज की. अशा पद्धतीने शुकाचार्य महाराजांचा जन्म होतो. श्रीमद भागवत कथा परीक्षिती महाराजांना सांगणारे हे शुकाचार्य महाराज सर्वश्रेष्ठतम महाराज आहेत. शुकाचार्य महाराज की, शुकाचार्य महाराज की. व्यासांनी त्या शुकाचार्यांना हा भागवत प्रदान केला. आता तो भागवत शुकाचार्यांना प्रदान केला, मग ते शुकाचार्य परीक्षिती राजाला भागवत सांगतात. आता हा कोण परीक्षिती राजा? का परीक्षिती राजाला भागवत सांगितला, का त्याला शाप दिला, हे मात्र आपण लक्षपूर्वक ऐकलंच पाहिजे, त्याशिवाय आज कथा संपणार नाही. परीक्षिती राजाची जन्मकथा. मग परीक्षिती राजाचा जन्म म्हणलं की थोडंसं महाभारतात गेलं पाहिजे. महाभारत कोणी लिहिला? बोला कोणी लिहिला? सर चुकीचं सांगताय तुम्ही. सांगाल का कोणी? महाभारत कोणी लिहिला सांगाल का कोणी? जो सांगेल त्याला हरिपाठ आहे आज. हे वरच्यांना सांगता येईल का कोणाला? हा गणपती. हे संदीप महाराजांसाठी टाळ्या वाजवा आणि माईक मध्ये सांगा महाभारत कोणी लिहिला? गणपती बाप्पा. वा 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 वा. लिहिला गणपतीने, सांगितलं व्यासांनी. सरांचं बरोबर आहे, सांगितलं व्यासांनी, पण लिहिला कोणी? गणपतीनं. गणपती बाप्पा म्हणले मी लिहिणार पण मी थांबणार नाही. व्यास म्हणले तुम्हाला कळल्याशिवाय लिहायचा नाही तुम्ही. मग एखादा कुठ श्लोक टाकायचे आणि तो कुठ श्लोक टाकला गणपती बाप्पांना तो समजत नव्हता. तेवढ्यात व्यास राशींच्या देवीला येऊन दर्शन करून यायचे आणि पुन्हा आल्यानंतर मग तेच सांगायचे असा असा श्लोक आहे. अशा पद्धतीनं महाभारत गणपती बाप्पांनी लिहिलं. ते महाभारत, त्या महाभारतातला एक प्रसंग आहे शेवटचा. दुर्योधन
वधाचा, म्हणजे दुर्योधनाचा वध केलाय. कोणी केला? भीमांनी केला. मांडी मारली, मांडीवर गदा मारली आणि त्यांचा वध केलेला. पण तरी दुर्योधन मरत नाहीये. त्याचा अंतकाळ जवळ आलेला आहे आणि त्या अंतकाळाच्या वेळेला तो दुर्योधन अश्वत्थाम्यांना भेटतोय. अश्वत्थामा कोण? गुरुपुत्र नाही का, द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा. तो अश्वत्थामा सप्त चिरंजीवांमध्ये चिरंजीव आहे. तो अश्वत्थामा दुर्योधनापाशी आला. दुर्योधनाला म्हणतो, हे दुर्योधना, हे दुर्योधना, फार वाईट झालं रे तुझं. दुर्योधन म्हणतो, वाईट झालं मान्य आहे मला, पण मला एक वाईट एवढं वाटतं की 100 असून आम्ही मेलो सगळे. माझे 99 भाऊ मेले, 100 असून आम्ही मरतोय आणि 5 असून एकही पांडव मेला नाही, हे मला फार वाईट वाटतं. अश्वत्थामा म्हणला, काय काळजी करू नका, ते 5ही पांडवांची मुंडकी कापून तुमच्या पुढे आणतो. आणि तसाच तो अश्वत्थामा पळत पळत गेला आणि तो पळत पळत जाऊन त्यानं काय केलं? रात्रीच्या वेळेला घात केला. काय घात केला? पांडवांच्या कुटीमध्ये जाऊन पांडवांची मुंडकी तोडली त्यानं. पण झालं होतं असं, त्या पांडवांच्या जागेवर पांडवांची मुलं झोपली होती. 5 मुलं त्या ठिकाणी झोपलेली होती. द्रौपदी पासून 5 मुलं जी झाली होती ना, युधिष्ठिराचा पुत्र प्रतिविंध्य, भीमसेनांचा श्रुतसोम, अर्जुनाचा श्रुतकर्मा, नकुलांचे शतानिक आणि सहदेवाचे श्रुतसेन, प्रत्येकाचा एक मुलगा. असे ते 5 पांडव आणि 5 पांडवांचे 5 मुलं ते पांडवांच्या जागेवर झोपले होते. अश्वत्थाम्याने ते 5ही मुंडकी तोडली आणि ती मुंडकी घेऊन अश्वत्थामा दुर्योधनापाशी आला. आणि दुर्योधनापाशी आला आणि दुर्योधनाला म्हणला, 5 पांडव मारले म्हणला मी, हे 5 मुंडकी आहेत. दुर्योधनानं पाहिलं, म्हणला, भीमाचं मुंडकं कोणचं यातलं? म्हणले, हे काय हे भीमाचं? म्हणले, त्या दगडावर आपटा बरं. त्या दगडावर आपटा. ते मुंडकं दगडावर आपटलं, त्या मुंडक्याच्या चिंध्या झाल्या पूर्ण. आणि मग दुर्योधन म्हणाला, नाही रे, नाही नाही, म्हणले, हे पांडवांची मुंडकी नाहीये, हे पांडवांची मुंडकी नाहीयेत. दुर्योधन म्हणतो, अश्वत्थामा, अरे हे पांडवांच्या मुलांना तू मारलेलं आहे, पांडव नाही ते. जर पांडवांच्या भीमाचं हे मुंडकं असतं तर मुंडक्याच्या चिंध्या नाही झाल्या, तर दगडाच्या चिंध्या झाल्या असत्या. भीमाचं मुंडकं असतं तर हे पांडवांची मुलं मारलीस म्हणले तू. आणि दुर्योधनानं या कृत्याची निंदा केली अश्वत्थाम्याच्या. अश्वत्थामा, चुकलास तू. अरे जरी पांडव असले ना, पांडवांची मुलं म्हणजे आमची होती, कुरुवंशाची होती. अरे तू संपूर्ण कुळाचा नाश करण्याचा प्रयत्न केलास, निंदा केली आणि दुर्योधन गत झाला, मेला दुर्योधन. आता हे 5 पांडवांची 5 मुलं मेलेली कळली. अर्जुनानं अश्वत्थाम्याला धरून आणलेला आहे, द्रौपदीच्या पुढे उभा केलाय. जी द्रौपदी म्हणली होती दुर्योधनाच्या नाही का, त्या दुःशासनाच्या नाही का बदला घेणार आणि त्या दुःशासनाच्याच रक्तानं माझ्या नाही का केसांची त्या ठिकाणी मी आंघोळ घालेल, तोपर्यंत हे केस बांधणार नाही. अशी द्रौपदी आता अश्वत्थामा पुढे आलाय, ज्यानं मुलं मारलेली आहेत. त्या अश्वत्थाम्याला पाहिलं आणि त्या अश्वत्थाम्याला पाहिल्यानंतर द्रौपदी म्हणू लागली, जाऊ द्या म्हणले, द्या याला सोडून. मुलांना मारले तरी म्हणते द्या सोडून. अर्जुन म्हणतो, अरे याला का सोडून द्यायचं? अहो म्हणले, आपले गुरुपुत्र आहेत आणि ब्राह्मणाचा वध करू नये, पाप लागतं, ब्रह्महत्या चांगली नाही. आणि मग द्रौपदीच्या सांगण्यावरून त्याला मारलं नाही, पण त्याच्या डोक्यावरचा मणी मात्र काढून घेतला. अश्वत्थाम्याच्या डोक्यावरला मात्र मणी त्या ठिकाणी काढून घेतलेला आहे, म्हणजे त्याचं ब्रह्मतेज नाहीसं केलेलं आहे. मग ते ब्रह्मतेज नाहीसं केलं म्हणून त्यानं रागानं काय केलं? अश्वत्थाम्यानं उत्तरा, अभिमन्यूची पत्नी उत्तरा, त्या उत्तरेच्या गर्भामध्ये ते सुदर्शन, ते ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी सोडलेलं आहे. आणि मग त्या उत्तरेनं भगवान कृष्णाची आराधना केली, धावा केला. कृष्णा धाव रे लवकरी, मला संकट पडले भारी, हरी तू आमचा काय वारी, आले विघ्न निवारी.
कृष्ण धावरे लवकर मद संकट पडले भारी धावरे लवकर मद संकट पडले भारी कृष्णा धाव आणि मग अंगठ्या एवढे भगवान होतात आणि त्या गर्भामध्ये जातात आणि त्या ब्रह्मास्त्राचा नायनाट करतात उत्तरेच्या पोटी तो गर्भ त्या ठिकाणी आहे त्या गर्भाचा बचाव करतात आणि त्या गर्भाचा बचाव करतात त्या गर्भाचा बचाव करून त्या गर्भाद्वारे जो पुत्र बाहेर येतो त्या पुत्राचं नाव परीक्षिती राजा गोपाल कृष्ण भगवान की मला गर्भामध्ये कोणी वाचवलं याची परीक्षा करणारा म्हणून त्याचं नाव काय परीक्षिती राजा अशा प्रकारे परीक्षिती राजाचा जन्म त्या ठिकाणी होतो एक या ठिकाणी एक भीष्माचार्यांचं आख्यान येतं मरायची वेळ आहे भीष्माचार्यांची आणि ती मरणाची वेळ भीष्माचार्यांची वाट पाहतायत भगवान कृष्ण येण्याची कारण भगवान कृष्णाने सांगितलं होतं भीष्माचार्य तुमच्या मरणाच्या वेळेला मी येईल आणि मग धौम्य ऋषी व्यास पांडव कृष्ण भीष्माचार्यांच्या तिथे जातात शरपंजरी पडलेले आहेत भीष्माचार्य उत्तरायण त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि अशामध्ये भगवान कृष्ण परमात्मा भीष्माचार्यांच्या जवळ येतात एक हिंदीमध्ये गीत म्हणलं जातं इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले मरणाच्या वेळेला काय जवळ असावं श्री गंगा जी का तट हो यमुना का बंशीवट हो मेरा सावरा निकट हो जब प्राण थन से निकले म्हणजे माझा देव माझ्या जवळ असावा उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण थन से निकले जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए यम दर्शना दिखाए जब प्राण तन से निकले आणि अशामध्ये भगवान विराट रूप भीष्माचार्यांना त्या ठिकाणी दाखवतात आणि भीष्माचार्य त्या ठिकाणी आपला देह त्या ठिकाणी संपवतात अशा प्रकारे भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेला जातात भगवान द्वारकेला गेल्यानंतर पांडवांना त्या ठिकाणी कृष्णांचा विरह होतो आणि पांडव स्वर्गारोहणी करतात पांडव स्वर्गाला जातात अशा पद्धतीनं पांडव स्वर्गाला गेल्यानंतर आता मात्र परीक्षिती राजा होत आहेत परीक्षिती राजा झाल्यानंतर कलियुगाला सुरुवात होते आणि मग परीक्षित चांगलं राज्य करतात एक 5 मिनिटामध्ये आपली कथा संपते बरं का परीक्षिती राज्य करतायत आणि ते परीक्षिती राजांचं राज्य म्हणजे जणू काही बळीचं राज्य येऊ दे आणि येडा पेडा टळू दे असं परीक्षिती राजांचं राज्य आहे एक दिवस राजा असाच फेरफटका मारत मारत आपल्या नगरीमधून जाताना तो पाहतो एक शूद्र आहे आणि तो शूद्र एका बैलापाशी उभा आहे तो बैल एका पाया उभा आहे तसे बैलाला किती पाय असतात कोण 3 म्हणलं हा अरे 3 कोण म्हणलं इकडले बैल 3 पायावर लिहित का 4 आज असं काय होते बरं हा याला म्हणतात कथेची एकाग्रता काही झालं तरी काहीतरी बोलायचं असं आहे चांगले असू द्या समाधी लागली असेल तुम्हाला 4 पायावरचा बैल परंतु हा एकाच पाया उभा आहे आणि गाई एका बाजूला उभी आहे ती क्रूज झालेली आहे आणि तिथून परीक्षिती राजा चाललेले परीक्षिती राजा पाहतात की एक शूद्र त्या ठिकाणी आहे मग त्यांनी विचारलं की हा शूद्र कोण आहे म्हणले हा शूद्र म्हणजे कली आहे आणि कलीचं मेहमान सांगितलं महाराज
ऐका कलीचे मेहमान असत्या श्री धले जन पापा देती अनुमोदन करती हेळन संताचे शकून सांगावयाले या माई माझे नाव शकून सांगावयाले या माई माझे नाव या माई माझे नाव या माई माझे नाव शकून सांगावयाले या माई माझे नाव शकून सांगावया आले या माई माझे नाव शकून सांगावया शकून सांगावया या माई माझे नाव शकून सांगा या माई माझे हो आई राजा अरे अरे उदे उदे म्हणत नाही तुमच्या इकडं तुम्ही या माईच्याच भागातली माणसं आहेत ना राशींची जगदंबा या माई माताच आहे ना हॅलो माहूरगडची रेणुका आहे ना एकनाथ महाराजांनी तो शकून सांगितला ती यमाई माता शकून सांगते कलियुगाची दादा ऐकावी थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी घरोघरी भरतार सोडून हिंडतील नारी ऐसा माझा शकून ऐकावा निर्धारी कलियुगामध्ये दादा एक विपरीत होईल थोर थोर पर्वत उडून जातील बहीण भावाचा विवाह लागेल 18 पगड जाती एकत्र जेवतील एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलेली तो शकून आहे अजून एक सांगितलं 5 वर्षाची मुलगी गर्भीर होईल नाही का 6व्या वर्षी 5 वर्षाची भरतार मागेल आणि 6व्या वर्षी गर्भीण होईल सांगितलंय मला आणि हरभऱ्याच्या झाडावर माणसं चढतील गोपाल कृष्ण भगवान की हरभऱ्याच्या झाडावर माणसं चढली ना समजायचं कलियुग संपत आलं अजून काय नाही भरपूर टाइम आहे त्याला मग हे कलीच महिमान आहे असा तो कलियुग चालू झाला होता त्याचा प्रादुर्भाव होता मग त्या परीक्षित राजाने विचारला हा कोण आहे शूद्र म्हणले हा कली आहे बरं म्हणले हा बैल कोण आहे म्हणले हा बैल म्हणजे धर्म आहे अरे म्हणले हा एका पायावर कस काय उभा म्हणले काय नाही सत्य तप दया पवित्रता हे 4 पाय होते त्याचे पण त्या 4 पायामधले 3 पाय त्याचे गेले आणि आता एकाच पाया उभा आहे म्हणजे सत्याच्या पाया उभा आहे म्हणजे कलियुगामध्ये फक्त सत्य चालतं बघा उशीर लागतो ला पण सत्य चालतं आणि म्हणले ही गाई कोण आहे म्हणले ही पृथ्वी माता आहे मग कृष्का झाली म्हणले तिला सहन होय नाही आणि मग परीक्षित राजानं त्याला शासन देण्याचा प्रयत्न केला पण प्रादुर्भाव त्याचा असल्यामुळे शासन काय करता आलं नाही पण परीक्षित राजानं मात्र त्या कलीला सांगितलं अन्य कोणत्या ठिकाणी तू थांबू नये फक्त 5 ठिकाणी थांब तो म्हणला मला द्या जागा मग कलीनं जागा मागितली पहिली जागा मागितली धूतामध्ये धूत म्हणजे काय जुगार दुसरी जागा मागितली मद्यपानात हे मद्यपान कळतं का तुम्हाला सावडी आता तुमच्या इकडे कोणी काय पियत नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे काय माहित नाही त्याच्यामुळे जास्त काय सांगाय नको नाही ते दारू पिणाऱ्यांचं काम लय अवघड आहे मद्यपानात कली असतो बरं का लक्षात ठेवा आता तुमच्या इकडे काय कोणी पियत नाही तुम्ही भारती बाबांचे शिष्य तुमच्या गावात नसेल ना कोणी पियत नाही म्हणा हा वा 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 पिणाऱ्यांचं काम लय अवघड ऐका ना 2 बायकांना पदव्या नाही बरं का महिला मंडळ 2 बायकांना पदव्या नाही कोणत्या बरं बाकीचं जाऊ द्या सगळ्यांच्या बायकांना पदव्यात आहेत का नाही मास्तराची बोला ना मास्तराची डॉक्टराची वकिलाची सरपंचाची अंगठी बहादूर असली तरी सरपंची आता बरेचशा महिला सरपंच झाल्यात आणि त्या सरपंच बाईकडे गेलं ना सरपंच बाई करा सही ती म्हणती 16 शाही शिक्षण नाही ना पण नसली तरी तिला सरपंच बाई म्हणावं लागतं चला सरपंचाची बायको सरपंच 2 बायकांना पदव्या नाही एक महाराजाच्या बायकोला कोणी महाराजीन बाई म्हणत नाही आणि पेताडाच्या बायकोला कोणी पेताडीन बाई म्हणत नाही का म्हणतात नाही म्हणत महाराज फार दुर्दैव तिचं काय कोणत्या जन्मातलं पाप आणि हा बेवडा हा पती तिला प्राप्त झाला लय अवघड काम आहो काय असले बेकार लोक काय दारू पिणारे लोक कसले पितात काय सांगायचं तुम्हाला हे व्यसनी लोकांचं काम लय अवघड आहे तांबाखू खाणारं कुठं थुकन गांजा पिणारं काय बकन आणि दारू पिणारं कुठं वखन सांगता यायचं नाही लय अवघड काम आहे मला
एक असं फुल पेलं, मरणाचं पेलं, दारू पेलं. आता त्याचं कुठं चालत नाही, ते घरीच चालतं, त्याचं वजन त्याचं घरीच असतं. ते बायको त्याची चपाती करीत होती, कणिक मळीत होती, आणि ती बायकोला कसं म्हणताय, अगं ए, ती म्हणली काय, अगं ए, ती म्हणली काय, हा म्हणला मी जो सरपंच झालो, सरपंच अख्खं गाव बदलीन म्हणला, पेलच होतं तितकं. मी जो मुख्यमंत्री झालो ना, मुख्यमंत्री अख्खा महाराष्ट्र बदलीन, पेलच होतं तितकं. आणि पंतप्रधान झालं ना, पंतप्रधान अख्खा देश बदलीन, पेलच होतं तितकं. आता ती बायको बी त्याचीच ना, कोणाची, पेताडाची, पक्का अनुभव होता तिला. ते कणिक उचललं तिनं, परत इथून जोरात परत इथं आदळलं, हे आदळा ना असं, ते आदळलं जोरात, असंच आदळलं. आणि आदळून त्याला म्हणते काय, नरेंद्र मोदींचं ऍड लागलं काय, मोदी चावले बिवले का काय, हे बदलीन ते बदलीन म्हणताय. पायजामा समजून माझा परकर बदललाय, तो बदल आधी. पेताडाचं काम लय अवघड, काय सांगताय, अवघड. जाऊ दे, इथं तुम्ही कोणी नाही त्याच्यामुळे नको सांगायला. दुसरं, दारूमध्ये त्या ठिकाणी मद्यपानामध्ये कली बसलेला आहे. तिसरा, हिंसेमध्ये बसलेला आहे, हिंसा म्हणजे वाद घालणे. आणि चौथा, व्यभिचारात बसला. व्यभिचार म्हणजे सोन्यासारखी बायको घरात असताना परस्त्रीवर डोळा ठेवणे, याला काय म्हणायचं, व्यभिचार. आणि असा व्यभिचार न करणं, हे चौथं कलीचं लक्षण आहे व्यभिचाराचं. आणि मग तो गया वया करू लागला, म्हणले चांगल्यात कोणत्या तरी द्या. मग म्हणले सोन्यात राहा, सोन्यात, पण कोणत्या, अनितीच्या, अनितीच्या सोन्यात. अशा प्रकारे 5 जागा त्या ठिकाणी कलीला दिल्या. चला, कालांतरानं पुढे पुढे एक दिवस काय झालं, परीक्षिती राजा शिकारीला गेला. शिकारीला गेल्यावर बरेच राजांचा घोळ झालाय बरं का. राजा परीक्षिती राजा शिकारीला गेला, पण शिकारीला जाताना त्यानं आपल्या आडगळीमध्ये एक मुकुट होता, तो मुकुट डोक्यात घातला. तो मुकुट कोणाचा होता, जरासंधाचा होता. जरासंध म्हणजे कंसाचा सासरा बरं का, मगध देशाचा राजा. आणि तो मुकुट डोक्यात घातला. मुकुट डोक्यात घातला म्हणजे कली डोक्यामध्ये शिरला, कलकल डोक्यामध्ये शिरली. आणि चांगला राजा परीक्षिती राजा, चांगला परीक्षिती राजा तो शिकारीला गेलेला. आणि तो एका आश्रमामध्ये गेला. त्या आश्रमामध्ये एक शमीक नावाचे ऋषी होते. कोणते ऋषी, बोला बोला, शमीक ऋषी. ते शमीक ऋषी तपश्चर्या करत बसलेले होते, डोळे झाकलेले होते, त्यांनी ध्यान चालू होतं. आता ध्यानामध्ये काय होतं, बाहेरचा आवाज येत नाही. परीक्षिती राजा तो मुकुट घालून गेलेले होते, आणि तो अनितीचा मुकुट असल्यामुळे परीक्षिती राजा तिथे गेले आणि त्या महाराजांना म्हणू लागले, मला ताण लागली, पाणी द्या, पाणी. महाराज आपले ध्यानस्थच आहेत, म्हणजे पाणी द्या, पाणी. महाराज काही बोलत नाहीत, ते ध्यानस्थच आहेत. महाराज काही बोलतच नाहीत, महाराज ध्यानस्थ आहेत. म्हणून परीक्षिती राजाच्या मनामध्ये दुर्बुद्धी आली. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा तुकोबराय म्हणतात, मनामध्ये दुर्बुद्धी येऊ नये. पण राजाच्या मनात दुर्बुद्धी आली कधीमुळे. आणि मग त्यांनी काय केलं, परीक्षिती राजानं एक मेलेला साप घेतला. मेलेला साप घेतला आणि बाणाच्या टोकावर घेतला, आणि बाणाच्या टोकावर घेऊन शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये घातला. आणि परीक्षिती राजा तिथून निघून गेले. परीक्षिती राजा तिथून निघून गेल्यानंतर शमीक ऋषींचे जे पुत्र आहेत त्यांचं नाव शृंगी ऋषी आहे. ते शृंगी ऋषी तिथं आले आणि त्यांनी पाहिलं की आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप घातलेला आहे. तो मेलेला साप कोणीतरी घातलाय म्हणून त्यांनी तत्क्षणी हात वर केला आणि जोरामध्ये तत्क्षणी हात वर करून मोठ्यानं त्यांनी सरपट वाजवायला सुरुवात केली. मृदुंगमण्यांनी, मृदुंगमणी सरपट वाजवतात, धा तिरकिडतक धा तिरकिडतक धा तिरकिडतक धा तिरकिड धा तिरकिडतक धा तिरकिडतक अशी सरपट वाजवतात. वाजवित राहा. आणि शृंगी ऋषी हात वर करतात आणि मोठा प्रेमानं त्या ठिकाणी अरे वाजवित राहा म्हणतोय ना. आणि मोठ्या आवाजामध्ये शृंगी ऋषी म्हणतात, ज्या कुणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातलेला असेल, ज्या कुणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातला असेल, त्या मनुष्याला, त्या मनुष्य प्राण्याला, कोणी असो, तो राजा असो, कोणी असो, त्याला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा साप चावेल आणि तो मरण पावेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि शृंगी ऋषीने तत्क्षणी शाप दिला. काय शाप दिला? जो कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा मेलेला साप घालतो त्याला त्या ठिकाणी तक्षक नाग चावणार आहे आणि तो मरणार आहे.
अशा परीक्षिती राजाला शाप मिळाला आणि तो परीक्षिती राजाला शाप मिळाला. परीक्षित राजाला हे माहिती नाही. शमीक ऋषी ध्यानातून जागे झाले आणि पाहतात तो काय पुढे आपला मुलगा आहे शृंगी रागात आहे. राजा परीक्षिती कृत्य करून गेला, परंतु शृंगी ऋषींचा तो राग पाहून शमीक ऋषी म्हणतात बाळा काय झालं. ते आपल्या मुलाला म्हणतात काय झालं बाळा. म्हणजे काय सांगायचे, तुमच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप घातला, मी त्याला शाप दिलाय 7 दिवसामध्ये तो मरेल. त्याला शाप दिलाय, तो 7 दिवसामध्ये मरेल. आणि मग काय सांगायचंय, शमीक ऋषी म्हणजे संतांचा अंतकरण आहे आणि संतांचा अंतकरण त्यालाच म्हणतात जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. आपलं करतो अंतकरण साधूच आहे. शमीक ऋषी त्याच अंतकरणाचे आहेत. शमीक ऋषी म्हणतात अरे शृंगी काय एवढा मोठा अपराध केला नव्हता आणि ते राजे आहेत या भारतवर्षाचे, पांडवांचे कुलभूषण आहेत, कशाला त्या राजाला शाप दिलास बाबा. मग शमीक ऋषी म्हणतात जा सांगून ये की त्याला शाप मिळालाय म्हणून. शृंगी ऋषी जाण्याचं नकार देतात. म्हणून शमीक ऋषी आपल्या एका सेवकाकरवी परीक्षिती राजाला सांगायला लावतात हे परीक्षिती राजा तुला 7 दिवसामध्ये मृत्यू मिळणार आहे. आणि म्हणून तो परीक्षित राजांना निरोप कळतो. सर्व संघ परित्याग परीक्षित राजा करतात. आता मरायचं म्हणल्यानंतर कोण थांबतो. आणि मग ते शुक्रताल या ठिकाणी येतात आणि शुक्रताल या ठिकाणी अनशन व्रत घेतात. म्हणजे निराहार खाणं नाही काही नाही, आणि ते अनशन व्रत घेतात आणि ध्यानस्थ त्या ठिकाणी बसतात. परंतु त्यांचा उद्धार करण्यासाठी शुकाचार्य महाराज त्या ठिकाणी चालत 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 शुक्रतालला परीक्षिती राजांच्या पुढे येतात आणि परीक्षिती राजाला संपूर्ण श्रीमद भागवतम सांगतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा पद्धतीनं व्यासांचा जन्म, शुकाचार्यांचा जन्म आणि परीक्षिती राजाचा जन्म होऊन परीक्षिती राजाला कसा शाप मिळाला ही इथपर्यंत आपण कथा ऐकली. आज आपल्या कथेमध्ये आपण लिहिलं होतं सृष्टी विस्तार. सृष्टी विस्तार, परीक्षिती राजांचा जन्म, सृष्टी विस्तार. परंतु सृष्टी विस्ताराला आपण अजूनपर्यंत पोचलेलो नाहीये आणि मला वाटतं वेळ आता झालेला आहे. आणि वेळ झालेला असल्या कारणास्तव आपण उद्याच्याही कथा आणि आजच्याही कथा उद्याच्या वेळेमध्ये संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करू. उद्या सृष्टी विस्तार, ब्रह्मदेव सृष्टीची विस्तार कशा पद्धतीनं करतात आणि तो सृष्टी विस्तार केल्यानंतर कशा पद्धतीनं आपल्यापर्यंत तो सृष्टी विस्तार येतो आणि त्या सगळ्यामध्ये भगवान परमात्मा 24 अवतार कशा पद्धतीनं घेतात अशा निरनिराळ्या कथा आपण या श्रीमद भागवताच्या द्वारे या ठिकाणी श्रवण करणार आहोत. तर सर्वांना या भागवतम कथेच्या श्रवणाचा आनंद त्या ठिकाणी प्राप्त होत असता अनेक प्रकारच्या कथा, सुंदर अशा प्रकारच्या कथा आपण श्रवण करीत आहोत. झालेली आजची कथा आणि भारती महाराजांच्या चरणी समर्पित करून, सद्गुरू शंकर महाराजांच्या चरणी समर्पित करून आजच्या कथेला याच ठिकाणी आपण पूर्णविराम देत आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधा कुंज विहारी लाल की जय. सगळ्यांनी हात वर करायचं एकदा आणि मोठ्या प्रेमानं म्हणायचे राधे 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 राधे. प्रेमानं म्हणतो, प्रेमानं म्हणलो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 राधे हो राधे 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 हो